शुभ संध्या. उपस्थित सर्वांनाच मी पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. ज्ञान मंदिरात उपस्थित सर्वांचंच आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि वृत्तपत्र विद्या विभाग अर्थात रानडे इन्स्टिट्यूटमध्ये मनपूर्वक स्वागत करते. पुणे मॅनेजमेंट असोसिएशन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि वृत्तविद्या विभाग अर्थात रानडे इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने गेले 2 वर्ष ही व्याख्यानमाला सुरू आहे. प्रत्येक महिन्यात नवीन वक्ता आणि नवीन विषय घेऊन पत्रकारिता आणि संलग्न क्षेत्राशी निगडीत विषयांवर आधारित चर्चा आणि संवाद होत असतात. मी आता आपले ज्येष्ठ पत्रकार माननीय श्री प्रसाद सर यांना विनंती करते त्यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित करण्यासाठी स्टेजवरती यावं. नमस्कार. पुणे मॅनेजमेंट असोसिएशन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा हा वृत्त विद्या विभाग याच्यामार्फत आपण गेली 2 वर्ष वेगवेगळ्या विषयांवरती ही व्याख्यानमाला चालू ठेवली आणि त्याच्यामध्ये सातत्य आहे फार महत्त्वाचं आहे. इतक्या सातत्याने केलेला उपक्रम माझ्या आयुष्यातला कदाचित हा पहिलाच असावा की 2.5-3 वर्ष मी सातत्याने एकच गोष्ट करतो आहे आणि हे कदाचित मागच्या व्याख्यान ज्यांनी ऐकलं आहे त्यांना हे जास्त लक्षात आलं असेल. म्हणजे ज्या वेळेला 87 साली आम्ही इथे पत्रकारिता शिकायला म्हणून आलो तर तेव्हाचा जो काळ होता तो काळ हा स्केअरसिटीचा होता. पुस्तकं पोचवण्यासाठी वाचक चळवळी कराव्या लागायच्या, वृत्तपत्र लोकांपर्यंत पोचत होते, वाचनासाठी म्हणून प्रयत्न करावे लागत होते आणि हा तसा काळ हा पुढे 90 नंतर हळूहळू बदलत गेला आणि आत्ता आपण ज्या जगामध्ये वावरतो आहोत त्या जगामध्ये आपण ज्याला म्हणूया की कुठेतरी ॲम्पलचा काळ आलेला आहे. स्केअरसिटीची ज्या कौशल्य लागायचे, स्केअरसिटी ज्या वेळच्या ज्या गोष्टी होत्या त्यापेक्षा ॲम्पलमधले प्रश्न समस्या खूप वेगळ्या आहेत. इतकी माहिती, इतक्या संधी, इतक्या गोष्टी सातत्याने आपल्याला आपल्या समाज माध्यमांमधनं आपल्या मनावरती आपटत आहेत की एका प्रकारे माध्यमांची साक्षरता विकसित करण्याची गरज निर्माण झाली आहे. ही आजच्या काळाची गरज आहे आणि त्याच्यामुळे कन्फ्यूज मनंसुद्धा होत आहेत. तर या सगळ्यावरती आपल्याला उपाय शोधायला पाहिजेत. त्यामुळे आम्ही जे काही शिकलो ते आणि त्यानंतरच्या टप्प्याटप्प्यामध्ये प्रत्यक्ष व्यवहारात शिकलो ते आणि आत्ताची काळाची गरज याच्यामधल्या कुठंतरी तो पूल बांधण्याचा, दुवा बांधण्याचा हा एक प्रकारे प्रयत्न आहे की जी इथे शिकून बाहेर पडले आणि ज्यांनी आपल्या विशेषतः पत्रकारिता आणि माध्यम क्षेत्रात त्याच्यामध्ये जे काही प्रयोग केले, प्रयत्न केले, वेगवेगळे व्यवसाय उभे केले किंवा वेगळ्या प्रकारे या सगळ्या क्षेत्रांकडे पाहिलं आणि काळाप्रमाणे जे बदलत राहिले अशा सगळ्या मंडळींना घेऊन आपण ही गेली 2 वर्ष ही व्याख्यानमाला चालवतो आहोत, ज्याला एक खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांनाही अनेक गोष्टी मिळत असतील हे मला नक्की खात्री आहे. त्या काळातल्या पद्धतीप्रमाणे अर्थातच कार्यकर्ता म्हणून जडणघडण जी घडायची, वेगवेगळ्या संस्था चळवळी चालायच्या त्याच्यामध्ये म्हणजे जर्नलिझममधला तर विद्यार्थी सहभागी व्हायचाच, कारण त्याला त्याच्याशिवाय पर्यायही नसायचा की सगळं जाणून घेण्याशिवाय. पण सामाजिक चळवळीतनं कार्यकर्ता म्हणून घडत असताना पत्रकारितेकडे येणं आणि त्याच्यामधनं शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करून अधिष्ठाता होणं आणि त्यातही बहुविद्याशाखीय आत्ता जी गरज निर्माण झाली आहे त्याच्यामधलं अधिष्ठाता होणं हा सगळा प्रवास आपल्याला डॉक्टर संजय तांबटांकडनं समजून घ्यायचा आहे. आणि ते करत असताना आज हे खरंच का निर्माण झालं हे म्हणजे पूर्वी असं होतं की स्पेशलायझेशनला महत्त्व होतं आणि आता तुम्हाला व्हर्सटाईल असण्याला महत्त्व आहे. तर तुम्ही एखाद्या कुठल्या तरी विषयात स्पेशलाइज पाहिजेच
पण वर्सटाईल असणं, विविध प्रकाराने सगळ्या आत्ताच्या घडणाऱ्या घटनांकडे पाहता येणं हे खूप गरजेचं असल्यामुळे या प्रकारच्या व्याख्यानमालांचा उपयोग ह्या बहुविध पद्धतीने पाहण्याकडे निश्चितपणे होतो आहे, हे मला निश्चित सांगायचं आहे. आत्ता प्रस्तावना करताना मुख्यतः जे 5-7 मिनटं मी बोलणार आहे त्याच्या उद्देश हा आहे की हे 25वं व्याख्यान आहे आणि या 25व्या व्याख्यानाच्या निमित्ताने एक थोडासा छोटा आढावा घ्यावा असं तुपे सरांनी सुचवलं आणि या निमित्ताने एक जाहीर घोषणा पण करावी की पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचे हे 50वं वर्ष 27 मेला सुरू होतं आहे आणि या वर्षाच्या निमित्ताने जुबिली, गोल्डन जुबिली म्हणतो आपण, त्या निमित्ताने ही जी 25 आपण व्याख्यानं केली त्या व्याख्यानांवरचं एक पुस्तक हे आपण प्रकाशित करावं हे जाहीर करण्याकरता म्हणून मी प्रामुख्याने उभा आहे आणि त्याचं संपादन हे ज्येष्ठ पत्रकार माधव गोखले आणि डॉक्टर संजय तांबट हे करणार आहेत. तर गेल्या 25 व्याख्यानांमध्ये प्रामुख्याने ही जी काही सुरुवात झाली, एक छोटासा प्रवास फक्त मी सांगेन. ते म्हणजे जेव्हा कल्पना निघाली तेव्हा पहिल्यांदा आम्ही कुणाला बोलवायचं तर काहीतरी सेलिब्रिटी पाहिजे अशा निमित्ताने मग संदीप कुलकर्णी जो ॲक्टर आहे आणि दिग्पाल लांजेकर या दोघांना आम्ही बोलवलं आणि तिथून या सेंटर ऑफ एक्सलन्स मीडिया आणि मीडिया आणि एंटरटेनमेंटची सुरुवात झाली. पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचं वैशिष्ट्य असं आहे की अशा प्रकारच्या सेंटर ऑफ एक्सलन्स अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातल्या आहेत आणि त्याच्यामार्फत कार्यक्रम केले जातात. तर त्याचं उद्घाटन या दोघांना बोलवण्याचं कारण असं होतं, दिग्पाल लांजेकरबद्दल आपल्यापैकी माहिती आहे की त्यांनी शिवअष्टक केलेलं आहे आणि छत्रपती शिवरायांवरती 8 सिनेमे बनवतो. त्यातले कला हा भाग सोडून उद्योजकता हा भाग जर घेतला की एखादा संकल्प केल्यानंतर कशा पद्धतीने त्यातली जी उद्योजकता आहे तर आम्ही त्याला एक नवी कन्सेप्ट आहे की जी आपल्या सगळ्यांना आवडेल कदाचित, प्रेरणाप्रेन्यूर म्हणतात. म्हणजे एखाद्या अंतरप्रेरणेने एखादी गोष्ट केली आणि त्यातनं उद्योग जर उभा केला तर त्याला आपण प्रेरणाप्रेन्यूर म्हणतो. अशा प्रकारचा सर्वोत्तम प्रेरणाप्रेन्यूर जर कोण पाहिला असेल तर तो दिग्पाल लांजेकर आहे की ज्यांनी लहानपणी स्वप्न पाहिलं आणि ते पूर्ण करण्यासाठी आयुष्य दिलं आणि त्यातलं प्रत्यक्षात पण आलं. अशाच प्रकारे आपणही आपली स्वप्न पाहत असतो, आपल्या अंतरप्रेरणेला साथ देत असतो आणि त्यातनं घडत असतो. तर हे शिकावं असं बेसिकली होतं, या दोघांकडनं ते मिळालं. त्यानंतर विदुला टोकेकरांनी आत्ताच्या विशेषतः जर्नलिझममध्ये जे भाग घेतात त्यांना अनुवादाचं प्रचंड मोठं क्षेत्र आहे, कारण सर्व भाषांमध्ये आपण जे कंटेंट बनवतो तो तयार होतो आहे, त्याच्यावरती व्याख्यान झालं. मोहन रानडे यांनी फोटोग्राफीतली सगळी मजा दाखवली, इंडस्ट्रियल फोटोग्राफी काय असते आणि फोटोमध्ये पाहायचं काय असतं आणि ते करण्याकरता किती मेहनत घेतली जाते. आपल्या हातात सहजपणे कॅमेरे उपलब्ध झालेत, पण ते फोटोग्राफी आणि इंडस्ट्रियल फोटोग्राफी, औद्योगिक फोटोग्राफी यामध्ये किती फरक आहे आणि ते दिसणारे गुलाबजाम आणि वेगवेगळ्या वस्तू आणि ह्या किती सुंदर कशा पद्धतीने घडवल्या जातात याबद्दलचे प्रात्यक्षिक आपण पाहिलं. त्यानंतर अमय पांगारकरांनी आता आपला जो येणारा सगळा किंवा जीवनाला भिडलेला जो विषय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, तो आपण 2 वर्षापूर्वी चर्चेला सुरुवात केली जेव्हा तो नुकताच कुठे आपल्या आयुष्यात डोकावायला लागला होता. नंतर शिल्पा नाईकांनी अर्बन ओॲसिस नावाने जे यूट्यूब चॅनल आहे ते सुरू केले आणि एक महिला यूट्यूब चॅनल म्हणून कशी डेव्हलप होते आणि त्यातनं बिझनेस कसा उभा राहतो हे आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन केलं. सागर देशपांडेंनी त्यांच्या पत्रकारितेतले सगळे अनुभव सांगितले, जडणघडण मासिक कशा पद्धतीने उभं केलं त्याबद्दलचं बोलणं केलं. महेश लिमे यांनी ऑडिओ बुक्सबद्दलची सगळी माहिती दिली आणि ऑडिओ स्टुडिओ जर उभा करायचा असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागेल हे सांगितलं. थिंक बँक तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, विनायक पाचलक, त्यांचे सहकारी प्रथमेश जोशी या मंडळींनी कसा प्रवास केला आणि कंटेंट आत्ता व्हायरल होण्यासाठी जो कंटेंट आपण क्रिएट करतो तो बऱ्याचदा हा
व्हायरल बनवण्यासाठी म्हणून चमकधमक असणारा किंवा वेगळ्या प्रकारे बनवला जातो जे लक्ष वेधून घेईल. पण व्हायटल कंटेंट कसा तयार करायचा आणि व्हायटल कंटेंट तयार करूनसुद्धा कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोचता येतं आणि लोकप्रिय होता येतं या सगळ्याची माहिती दिली. त्याचा अभ्यास त्यांनी फार सुरेख मांडला होता. धनंजय कुलकर्णी आणि सिनेमॅटोग्राफर ज्यांना अनेक नॅशनल अवॉर्ड मिळालेले आहेत, त्यांनी त्यांचा प्रवास आपल्या सगळ्या चित्रपट क्षेत्रामधला तो मांडला. आशुतोष रामगिरांनी सकाळ प्रकाशन हे आता कसं रिव्हॉल्व होतं आहे, सेल्फ पब्लिकेशन हा एक नवा भाग आलेला आहे. पब्लिकेशनमध्ये अनेक गोष्टी घडत आहेत. विशेषतः जे लेखक आहेत त्यांना आता प्रिंट ऑन डिमांड किंवा याच्यामुळे पुस्तक प्रकाशन मोठ्या प्रमाणावरती चालते आणि त्याच्यामध्ये बदल पण घडत आहेत. त्या सगळ्या बदलांची माहिती ही दिली. मालकरांनी, यमाजी मालकरांनी सकाळचे संपादक, त्यांनी सामाजिक पत्रकारिता या विषयावरती आपल्याला प्रबोधन केलं. आनंद अवधानींनी युनिक फीचर्स आणि त्याचा जो संपूर्ण प्रवास आहे, समकालीन प्रकाशन आणि महाअनुभव मासिक, विशेषतः दिवाळी अंक हा जो आपल्या इथे खूप मोठ्या प्रमाणावरती दिवाळी अंकांचं जे एक मार्केट आहे तर त्याच्यावरती फोकस ठेवून सगळा आपला प्रवास मांडला. त्यानंतर आनंद शिराळकरांनी ऑडिओ बुक्स आणि विशेषतः ऑडिओमध्ये आता नव्या काय बदल घडतात AI आणि याबद्दलच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. वकिली याच्याबद्दल आनंद बागवडे बोलले. त्यानंतर स्वाती राजे यांनी भाषा फाउंडेशन म्हणजे पत्रकारितेमध्ये सुरुवात करून एक फक्त भाषा घेऊन मराठी भाषेवरती अभ्यास करून आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत कसं जाता येतं, आंतरराष्ट्रीय पातळीवरती काय प्रयत्न करता येतात आणि ऑलिम्पियाड वगैरे या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने विकसित केल्या. म्हणजे भाषेतलं काम हे खरोखरच ऐकण्याजोगं होतं. त्यानंतर अभिराम भडकमकरांनी त्यांचा सगळा प्रवास मांडला. पत्रकारिता इथूनच सुरुवात केली आणि तिथून ते कादंबरीकार होण्यापर्यंत, पटकथाकार होण्यापर्यंत, नाटककार होण्यापर्यंत हा जी बीजे मिळाली ती इथेच कशा पद्धतीने मिळाली याबद्दलची सगळी माहिती त्यांनी दिली. माधव गोखले सरांनी आपल्याला त्यांचा सगळा प्रवास आणि विशेषतः साप्ताहिक सकाळचा जो चेंज ओव्हर त्यांनी घडवून आणला आणि मासिकं संपत आली आहेत असं म्हणत असताना पूर्णपणे त्याचं संपूर्ण पुनरुज्जीवन करून त्या मासिकांना महाराष्ट्रभर लोकप्रिय कसं केलं, त्यासाठी काय वेगवेगळ्या गोष्टी केल्या याबद्दलची माहिती दिली. दीपक देवधरांनी तंत्रज्ञानात, टेक्नॉलॉजीमध्ये कशा पद्धतीने आपल्याला लिखाण करता येऊ शकतं आणि इंडस्ट्री, तंत्रज्ञान या सगळ्याबद्दलचे पण इन्फॉर्मेशन दिली. पियुष शहाने स्टुडिओ, आत्ता सगळ्यांना गरज आहे ते छोटेखानी स्टुडिओ आपल्या इथे कशा पद्धतीने सुरू करता येऊ शकतात आणि यूट्यूब चॅनल्स आले आहेत, वेगवेगळे ऑडिओ व्हिज्युअल बनवता येतं. ऑडिओ व्हिज्युअल स्टुडिओज कसे चालत आहेत आत्ताचे याबद्दलची सगळी नवीन दिशा दाखवली. तेजाली शहासान्यांनी मराठी, विशेषतः मराठी जे म्हणजे सगळ्यात मोठी आत्ता गरज AIच्या काळामध्ये जर कुठली असेल ती तेजालीच्या भाषणाने जाणवली. ती म्हणजे लिंग्विस्टची खूप गरज आहे. AI खूप आहे, ठीक आहे, पटापटा गोष्टी करता आहे, पण त्या दुरुस्त करणं, त्या पाहणं, त्या ॲक्युरेट करणं आणि त्याशिवाय त्या भाषेला डेव्हलप होत असताना त्याची टोकन्स वगैरे तयार करणं, ही सगळी तंत्रज्ञानाची ज्या गोष्टी आहेत आणि त्यात किती गरज आहे. ज्यांची भाषा उत्तम आहे ना, आता आपण सगळे विद्यार्थी आहोत, तर ज्यांची भाषा उत्तम आहे त्यांच्यासाठी या क्षेत्रामध्ये प्रचंड स्कोप आहे. याबद्दलची सगळी माहिती आपल्याला मिळाली. तुषार जोशींनी आपल्याला पब्लिक रिलेशन्सचं सगळं संपूर्ण विश्व हे उभं केलं आणि IPL सारख्या गोष्टींची, या क्रिकेट लीग आणि या सगळ्याची सुद्धा PR कशी केली जाते, त्याचप्रमाणे एखाद्या घटना, बातमींमधनं लोकांच्या मनामध्ये आपला ब्रँड ठसवावा यासाठी काय करावं लागतं याची सगळ्याची माहिती दिली. त्यानंतर अतिशय सुंदर हसत खेळत अशी एक मुलाखत मी घेतली, ती म्हणजे व्यंगचित्रकार आलोक यांची. आणि त्याच्यामध्ये व्यंगचित्रांचं फक्त त्यांचं जग नव्हे तर जगभराचं जे व्यंगचित्र आणि त्यांचा इम्पॅक्ट त्यांच्यावरती पण कसा झाला आणि भारतातल्या व्यंगचित्रकारांवरती विशेषतः बाळ ठाकरे असतील, RK लक्ष्मण असतील, या सगळ्यांवरती कसा झाला
हा सगळा एक व्यंगचित्रकाराचा एक वेगळा इतिहास त्यातून उलगडला आणि मग असं ठरलं की आपण त्याच्या संदर्भामध्ये एखादा अभ्यासक्रम जर करता आला तर आपल्याला तो करता येऊ शकेल. आणि मग यानंतर माझं व्याख्यान झालं की जे या संपूर्ण इथूनच सुरुवात होऊन पत्रकारितेपासून ते चित्रपटापर्यंत ही जी सर्व व्यक्ती आहेत या सर्व क्षेत्रांमध्ये मी काही ना काहीतरी या सगळ्या व्यक्तींबरोबर काम केलेलं आहे. तर तो सगळा प्रवास हा या 24व्या व्याख्यानामध्ये उलगडला आणि त्यानंतर आम्ही असं ठरवलं की 25वं व्याख्यान हे खास सरांचं करावं की ज्याच्यामधनं कार्यकर्ता ते अधिष्ठाता हा प्रवास त्यांनी कसा केला तो लोकांसमोर यावा आणि त्यातून या पुस्तकाची निर्मिती आपण करूया आणि ती लोकांसमोर मांडूया. एक वेगळा उपक्रम या निमित्ताने होतो आहे आणि पुणे मॅनेजमेंट असोसिएशन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे एकत्र मिळून हा कार्यक्रम करत आहेत. तर जेव्हा आपण प्रकाशन करू तेव्हा 1 दिवसाचं किंवा 2 दिवसाचं एखादं आपण कॉन्क्लेव्ह किंवा मीडिया हे जर तयार करता आली, या सगळ्यांना बोलवता आलं आणि ही जी सगळी माहिती आहे ज्ञानोत्सव आपण जर करू शकलो तर अजून मजा येईल. मी बऱ्यापैकी वेळ घेतलेला आहे पण हा आढावा घेणं गरजेचं होता. तितका महत्त्वाचा आत्ताचं हे व्याख्यान आहे. तर सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद. आपण सगळे एवढ्या मोठ्या संख्येने आला आहात त्यामुळे उत्सुकता आहे ती सरांना समजून घेण्याची. तर धन्यवाद. मी सांगितल्याप्रमाणेच ही व्याख्यानमाला आम्हा विद्यार्थ्यांच्या जीवनात एक ज्ञानवाहिनी म्हणून कार्यरत आहे आणि आज आपण इथे जमलो आहोत आपले खास वक्ते. त्यांचा सत्कार करण्याची जबाबदारी किंवा त्यांचा सत्कार करण्याची विनंती मी आपले लोकसत्ता मुंबई आवृत्तीचे माजी संपादक सुधीर सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या आपल्या पाहुण्यांचा सत्कार करावा. माननीय श्री सुधीर जोगळेकर सरांना मी विनंती करते की त्यांनी सत्कार करावा. धन्यवाद सर. प्रत्येक महिन्यात नवीन चेहरा, नवीन वक्ता आणि नवीन विषय घेऊन पत्रकारिता आपण अभ्यासत असतो, पण आजचा हा चेहरा आपल्यासाठी मात्र जुनाच आहे किंवा आपण परिचयाचा आहे असं म्हणू शकतो. सूर्यप्रकाशासारखेच तेजस्वी आणि ज्ञानप्रकाशासारखेच प्रेरणादायी व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभले आहेत. आम्ही विद्यार्थी जेव्हा कॉलेजला येतो तेव्हा सर हे सर नसतात तर आमचे ते मित्र असतात असं म्हणायला हरकत नाही, कारण की विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील दरी कधी आम्हाला भासतच नाही किंवा ती जाणवतच नाही. मी अशा या आजच्या आपल्या प्रमुख वक्त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देते आणि त्यानंतर सगळी सूत्र सरांच्या हातात सोपवते. कार्यकर्ता ते अधिष्ठता वाया पत्रकारिता एक आंतरविद्याशाखीय प्रवास. शैक्षणिक प्रवास BSc इलेक्ट्रॉनिक्स व MA संरक्षणशास्त्र, नंतर पत्रकारिता, BCJ पदवी संपादन, MCJ विद्यापीठात प्रथम आणि त्याच विषयात PhD. पत्रकारिता अनुभव सकाळ, केसरी व विवेकमध्ये 15 वर्षांचा अनुभव सरांचा आहे. सकाळ रिडिझायनिंग प्रकल्पात देखील त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली पाहायला मिळते. लेखन व अनुवाद, 7 इंग्रजी पुस्तकांचा मराठीत अनुवाद आणि विविध वर्तमानपत्रांच्या माध्यमातून लोकप्रिय स्तंभलेखन देखील त्यांनी केलेले आहे. सामाजिक योगदान, रूपवर्धिनी संस्थेसाठी गेले 5 वर्ष पूर्णवेळ विनावेतन कार्य त्यांनी केलेले असून सध्या संस्थेचे कार्याध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. प्रशासकीय नेतृत्व, संज्ञापन व वृत्तपत्र विद्या विभागाचे रानडे इन्स्टिट्यूटचे विद्याप्रमुख म्हणून आंतरविद्याशाखीय विद्याशास्त्रेचे अधिष्ठता म्हणून ते सध्या कार्यरत आहेत. मी सरांना विनंती करते की सर, आम्ही सगळेच तुम्हाला ऐकण्यास उत्सुक आहोत. तुम्ही माईकचा ताबा घ्यावा आणि यानंतरचे सूत्र मी तुमच्या हातात स्वाधीन करते. आत्ता माझं त्या अर्थाने जाहीर स्वगत ऐकण्यासाठी जमलेले सगळे मित्रमंडळी, विद्यार्थी, आजी माजी विद्यार्थी आणि सर्व सुहृद परिवार. आमच्या स्वरूपवर्धिनी संस्थेतलेही अनेक जण इथे आलेत. पत्रकारितेमध्ये
ज्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली ते इथे आलेले आहेत. विद्यापीठातलेही माझे सहकारी हे या ठिकाणी आलेले आहेत. या सर्वांचं मी जरा मनापासून स्वागत करतो. आणि गेल्या 24 व्याख्यानांचा आढावा प्रसाद सरांनी घेतला आणि आता 25वं व्याख्यान आपल्यालाच द्यायचं आहे असं ज्या वेळेला पुढे आलं त्यावेळेला त्याचा शीर्षक काय ठेवावं असं प्रसाद सरांशी बोलणं झालं. आणि उपसंपादक आणि पत्रकार असल्यामुळे मग त्याला शीर्षकाच्या भाषेमध्ये कार्यकर्ता ते अधिष्ठाता व्हाया पत्रकारिता असं एक शीर्षक त्याच्यातनं आलं. तर कार्यकर्ता म्हणून जी काही माझी कदाचित कारकीर्द आहे ही विद्यापीठातल्या मंडळींना फारशी माहिती नाही. किंवा पत्रकारिता करत असताना ज्यावेळेला आपण म्हणतो की पत्रकारिता ही कायम समतोल आणि वस्तुनिष्ठ सत्याधारित असावी त्यावेळेला कार्यकर्ते पण बाजूला ठेवून आपण काम करत असतो. त्यामुळे पत्रकारितेतल्याही अनेक मित्रांना कदाचित ते बाजू त्याच्यातली माहिती नसेल. तर एकूण स्वरूपवर्धिनी या संस्थेबरोबर ज्या संस्थेत मी घडलो त्या संस्थेतला एकूण माझा प्रवास माझ्या व्यक्तिमत्वाच्या घडणीत कसा आहे आणि मग त्याच्या आधाराने माझं पुढचं शिक्षण आणि माझ्या करिअरची सुद्धा जी काही इमारत आहे तर ती त्याच्यावर उभी आहे. त्यामुळे मी नम्रपणाने त्याचं नमूद करून माझ्या आजच्या भाषणाला सुरुवात करतो. अधिष्ठाता म्हणून जे काही पद माझ्याकडे त्याचा अतिरिक्त कार्यभार चालून आला तो योगाने आला. म्हणजे मागच्या वर्षी आपल्या पत्रकारिता प्रगत अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये गेलेलो होतो आणि पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी आमचा तो सगळा संवाद चालू असताना निरोप आला की तुम्हाला फोन येत आहेत आणि स्वतः कुलगुरूंचे एक 2-4 मिस कॉल होते. म्हटलं आपण काही एवढे मोठे माणूस नाही की कुलगुरूंचा आपल्याला फोन यावा. म्हणून मग उलटा फोन केल्यानंतर म्हणाले लगेच तत्काळ विद्यापीठात या एक जबाबदारी तुम्हाला सोपवायची. म्हटलं काय? आणि मग ती विद्याशाखेची अधिष्ठाता म्हणून अतिरिक्त जबाबदारी त्यांनी सुचवली. आता हा कोणीतरी आपल्यावर अशा प्रकारची जबाबदारी देतोय हा विश्वास माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. मग ही जबाबदारी आल्यानंतर मी ज्यांना एकूण विद्यापीठातलं राजकारण आणि हे सगळं माहिती आहे त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आणि हे या पदाला खरंच शैक्षणिकदृष्ट्या पात्र आहेत का अशा प्रकारचेही प्रश्न विचारले गेले. पण कुलगुरूंनी त्यांच्या अधिकारामध्ये अतिरिक्त जबाबदारी म्हणून तो त्यांचा अधिकार आहे त्यांनी ती केलेली जी काही नेमणूक आहे त्याला पात्र ठरण्याचा मी प्रयत्न केला. आणि 1 वर्षभर 12 फेब्रुवारीला मागच्या हे झाल्या आणि आता त्याला 1 वर्ष आणि जवळपास महिना हा होतो. त्यामुळे त्याच्यातलाही जो काही अनुभव आहे आणि मग तो काम करत असताना माझे अनेक मित्र आहेत. म्हणजे दीपक चव्हाण सर आहेत, आणखी शिक्षणशास्त्र विषयातले आणखी जण आहेत, वैभव जाधव सर आहेत. तर आंतरविद्याशाखीय म्हणजे नेमकं काय हे समजून घेण्याचाही ज्या वेळेला आपण प्रयत्न करतो त्यावेळेला नव्या शिक्षण धोरणामध्ये की जी आपली पारंपरिक शिक्षण व्यवस्था चालत आलेली आहे त्याच्यामध्ये आपल्या करिअरचा विचार करत असताना आणि शिक्षणाचा विचार करत असताना आपण तो कप्पेबंदपणे करतो की मी आर्ट्सला ॲडमिशन घेतली तर एक ठराविक तेच विषय शिकायचे, मी कॉमर्सला ॲडमिशन घेतली तर ते कॉमर्सचे विषय वेगळे आहेत, सायन्सवाल्यांचे वेगळे आहेत, मग इंजिनिअरिंग मेडिकलचे सगळे वेगळे आहेत. आणि मग नवं शिक्षण धोरण आपल्याला सांगतं की शिक्षण असं कप्पेबंद करू नका आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे आणि त्यांच्या गरजेप्रमाणे इतरही विषय शिकण्याची आपल्याला परवानगी असली पाहिजे. आणि तशी मुभा देताना मग ते सगळं स्ट्रक्चर उभं करणं हा जो काही झगडा सध्या केवळ आपल्या विद्यापीठात नाही तर देशभरामध्ये अनेक ठिकाणी हा चालू आहे. मग विचार करताना लक्षात आलं की अरे आपलं जगणं आणि आपलं शिकणं हे सगळं या पद्धतीचंच आहे. मग त्या अर्थाने ते मुक्त आहे. मग ते जर आहे तर मग तो प्रवास कदाचित जर आपण
उलगडला तर तो सर्वांसाठी कदाचित तो वेगळं, की आपल्याचबरोबर काम करणारा हा माणूस कसा आहे या संदर्भातली थोडी समज देणारा हा असू शकेल. त्यामुळे मग त्या संदर्भात थोडंसं हे आत्मनिवेदन आहे. ते करताना कदाचित माहिती नाही की एखादा शब्द जर किंवा काही वाक्य विधानं ही जर चुकीची गेली किंवा उलटसुलट गेली तर त्याच्याबद्दलचा डिस्क्लेमर हा प्राध्यापक म्हणून आधीच देऊन ठेवतो. आणि पत्रकार म्हणून काम करत असताना अशा प्रकारचा एखादं विधान हे आउट ऑफ कंटेक्स्ट गेल्यानंतर काय होऊ शकतं याची जाणीव असल्यामुळे जे काही बोलतोय तर ते नीट व्यवस्थित मांडण्याचा प्रयत्न हा करतो. कारण माझ्यासारखा एक विद्यार्थी की ज्याचा जन्म कसबा पेठेत झाला आहे, पुण्यातल्या मध्यवस्तीत, आणि मग ज्या वातावरणातनं किंवा ज्या परिसरातनं मी वाढलो आणि माझं शिक्षण झालं तिथपासून त्या विद्यापीठातल्या एका या महत्त्वाच्या पदापर्यंत आणि ज्या शैक्षणिक विभागामध्ये मी शिकलो त्या विभागाची प्रमुख पदाची सुद्धा जबाबदारी मिळणं हे मी माझं भाग्य समजतो. स्वरूप वर्धिनी या संस्थेमुळे आम्ही घडलो. मी किशाभाऊ आणि स्वरूप वर्धिनी ही संस्था जर माझ्या आणि माझ्या मित्रांच्या आयुष्यातून वजा केली तर आमच्या आयुष्यामध्ये शून्य उरतं. म्हणजे आमचं सगळं जे काही घडण आहे ती त्या दोन गोष्टींमुळे. आणि स्वरूप वर्धिनी या आमच्या संस्थेचं सुद्धा कार्याध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी आता मला आहे. आणि आमची सगळी टीम, आम्ही जे स्वरूप वर्धिनीच्या पहिल्या दुसऱ्या तुकडीचे विद्यार्थी आहोत, ते आम्ही आमच्या स्वरूप वर्धिनीच्या संस्थेचा ती किशाभाऊंनी ज्या पद्धतीने ठरवलं ते आम्हाला पुढे नेता येईल का या दृष्टीने आम्ही आमच्या अल्पशक्तीनुसार प्रयत्न करतो आहोत. आणि मग तो सगळा समजून घेणं हा सुद्धा कदाचित एक भाग हा काही जणांसाठी महत्त्वाचा असू शकेल. त्यामुळे माझ्या व्याख्यानाची मांडणी करत असताना मी ती 4 टप्प्यांमध्ये करेन. की माझ्या एकूण ज्या भागामध्ये मी वाढलो तो भाग, त्याच्यातला एक आहे माझं कुटुंब, स्वरूप वर्धिनीमुळे कार्यकर्ता म्हणून माझी झालेली घडण, आणि मग प्रत्यक्ष पत्रकारिता करत असताना केसरी, साप्ताहिक विवेक, सकाळमध्ये पत्रकारिता करत असताना त्याच्यातले आलेले अनुभव. आणि गेली 17 वर्ष म्हणजे 2009 मार्च महिन्यातच मी या विभागामध्ये शिक्षक म्हणून रुजू झालो. तर त्याला बघता बघता 17 वर्ष झाले. आणि इतका काळ मी इथे टिकेन असं मला स्वतःलाही वाटलं नव्हतं. आणि अनेकदा मी योगेश सर साक्षी आहेत की हे आपण थांबवावं आणि दुसरं काहीतरी करावं असं झालेलं असताना सुद्धा मी इथे राहिलो. आणि आता 2च वर्ष निवृत्तीची राहिलेली आहेत. त्यानंतर आणखी कुठलीही जबाबदारी समजा चालून आली तरी सुद्धा घेणार नाही. आणि ती माझा निवृत्तीचा सेवानिवृत्तीनंतरचा सर्व काळ हा किशाभाऊंनी जसा स्वरूप वर्धिनीसाठी दिला तसाच तो असणार आहे हे मी आज इथे जाहीर करतो. मी कसबा पेठेत वाढलो. माझं आडनाव तांबट. कारण कसबा ही बहुजनांची वस्ती पुण्यातल्या दृष्टीने, आणि परंपरेने आमच्या कुटुंबाचा जो काही व्यवसाय आहे तर तो तांब्या पितळ्याची भांडी घडवण्याचा असा तो आहे. माझा मोठा भाऊ सुद्धा माझ्या वहिनी इथे आलेले आहेत. तर तो काही काळ त्यांनी तांबट काम केलेलं आहे. माझे मामा आणि माझे अनेक चुलत भाऊ आणि हे सुद्धा त्या पारंपरिक व्यवसायामध्ये होते. आमचं एकत्र मोठं कुटुंब कसबा पेठेमध्ये नागझरीच्या काठाला म्हणजे गावकुस मारुतीच्या तिथे, म्हणजे तांबट हौदाजवळ नाही की जिथे मुख्य कष्टकासार समाजाची वस्ती आहे तिथे नाही. पण मोठ्या कुटुंबामध्ये वाढणं म्हणजे नेमकं काय असतं आणि मग त्याचे जे काही आपल्यावर होणारे जे काही संस्कार आहेत तर ते तुम्हाला आयुष्यामध्ये खूप काही देऊन जातात. कोणताही निर्णय तुम्ही घेता किंवा तुम्ही जे काही करता
त्यावेळेला तुम्ही कधीही एकटे नसता आणि तुमच्या पाठीशी खूप सारे लोक असतात. त्यामुळे माझं कुटुंब ज्या वेळेला मी आमचं कुटुंब म्हणतो त्यावेळेला किमान काहीशे माणसं ही त्या सगळ्या याच्यामध्ये ती येतात. आणि मग त्याच्यामधले ताणेबाणे, त्यातही तुम्हाला काही तडजोडी कराव्या लागणार, या सगळ्या गोष्टी त्या सगळ्या याच्यामध्ये आहेत. माझे वडील हे अल्फा लावल नावाच्या एका कंपनीमध्ये फिटर होते, कामगार होते. त्यांचं शिक्षण 9वीपर्यंत झालं. त्यानंतर किर्लोस्करमध्ये त्यांनी काही काळ काम केलं. म्हणजे शंतनुराव किर्लोस्करांचा आणि हे आहे. आणि ज्या वेळेला किर्लोस्करमध्ये पहिला संप झाला, भारतीय मजदूर संघाची सगळी उभारणी आणि हे त्याच्यामध्ये ते होते आणि नोकरी गेली. त्यानंतर त्यांनी काही काळ बँडमध्ये काम केलं. मग पुढे अल्फा लावल आणि सगळा जो काही प्रवास आहे तो. तर अशा पार्श्वभूमी असताना आणि माझे वडील अतिशय सुंदर क्लॅरोनेट वाजवायचे. आणि मग त्यांची जी काही एकूण सगळं मित्रमंडळ आहे, तर शनिवार पेठेमध्ये मुख्यतः मेहुणपुरा आणि हनुमान व्यायाम मंडळ, त्यामुळे बाबासाहेब पुरंदरे, सुधीर फडके, वसंतराव प्रसादे आणि सगळा तो दादरा नगर हवेलीचा जो काही संग्राम आहे त्याच्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतलेले. त्यामुळे त्यांच्या व्यक्तित्वाचा ठसा आम्हा सर्व भावंडांवर आहे निश्चितपणाने. आम्ही 4 भाऊ. शेठ हिरालाल सराफ शाळा म्हणजे भारत हायस्कूल नावाच्या एका शाळेमध्ये आम्ही सर्व एका पाठोपाठ एक शिकलो. तर शाळा तशी अगदी चालत जाणं एवढी आहे. त्यामुळे प्राथमिक शाळा आमची जी आहे ती नूतन भारत मराठी विद्यालय, म्हणजे जी वैद्यांची मिसळ म्हणून प्रसिद्ध आहे, त्या वाड्यामध्ये आमची 1ली ते 4थी पर्यंतची शाळा. आणि त्याच्या आणखी थोडं पलीकडे 5वी नंतर ही शेठ हिरालाल सराफ किंवा भारत हायस्कूल नावाची शाळा. त्यामुळे प्राथमिक शाळेमध्ये ज्या वेळेला आम्ही जायचो आणि सकाळच्या वेळेला भूक कडकडलेली असायची आणि त्या वैद्याच्या मिसळीचा सगळा घमघमाट तो सगळा असायचा. आणि अशा याच्यामध्ये ती आम्ही सगळी चिमणी पाखरं तिथे शिकायचो. शेठ हिरालाल सराफ प्रशाला ही शाळा मी आमच्या घडणीमध्ये, या शाळेचा खूप मोठा वाटा आहे. बहुतेक सर्व शिक्षक हे आम्हावर अगदी जीवापाड प्रेम करणारे आणि अजूनही या शाळेतल्या शिक्षकांशी आमचे अगदी घरोब्याचे किंवा घरात केव्हाही जाईल असे प्रकारचे शिक्षक. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा ज्याला आपण म्हणू की भेदाभेद, जातीभेद असा कुठलाही अनुभव आम्हाला आमच्या शाळेमध्ये आला नाही. आणि एरवी जे समाजामध्ये म्हटलं जातं तर त्यापेक्षा सुद्धा अतिशय चांगला अनुभव. त्यामुळे मला शाळेमध्ये आणि मग नंतर आम्ही स्वरूपवर्धिनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इतर समाजामध्ये सुद्धा एकमेकांची जात आम्हाला कधी माहिती नाही आणि आपण सर्व एकमेकांची काहीतरी एका राष्ट्रीय भावनेने, बंधुत्वाच्या भावनेने बांधलेलो आहोत, अशाच प्रकारची वृत्ती ही आमची त्याच्यामध्ये घडत गेली. त्यामुळे वडील त्यांचे नेहमीचा दिनक्रम, माझी आई ती गृहिणी होती, 7वीपर्यंत शिकली आणि वाड्यातला एका खोलीचा संसार, म्हणजे पत्र्याचं घर, उन्हाळ्यात ते भयंकर तापायचं आणि पावसाळ्यात गळायचं. आम्ही 4 भावंड, त्याचबरोबर माझा एक मामे भाऊ आणि
दादा असल्यामुळे येणारा जाणारा पै पाहुणा जो काही आहे तर तो आमच्या घरातच असायचा. त्यामुळे त्या सगळ्या याच्यामध्ये ती ॲडजस्टमेंटची सवय ही आम्हाला कायम त्या सगळ्या याच्यामध्ये होती. आणि आपण कायम आनंदाने आणि हसत खेळत जागायचं आणि आपल्या आत्मीयतेच्या आपुलकीच्या परिघामध्ये सगळे आहेत असा जो काही आईवडिलांचा संस्कार आहे तर तो निश्चितपणाने पुढेपर्यंत सुद्धा तो कायम राहील. कसब्यातलं वागणं जगणं असं म्हणत असताना कसबा विद्यापीठ मी अविनाश धर्माधिकारी त्याचं वर्णन बऱ्याचदा कसबा विद्यापीठ असं करतात. मग आयुष्यातला कणखरपणा आम्ही कुठं शिकलो असो तर कसबा पेठेतच तो शिकलो. त्यामुळे नळावरच्या भांडणापासून ते गँगवॉरपर्यंतच्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष जवळून पाहिल्या अनुभवल्या. माळवतकरांची काही मुलं माझ्या वर्गामध्ये शाळेमध्ये होती, नंतर महाविद्यालयात सुद्धा ती सगळी होती. त्यामुळे भांडणं मारामाऱ्या झाल्या तरी त्याचं काही फारसं वाटायचं नाही. आणि मग या सगळ्या याच्यामध्ये कदाचित एक वेगळं वळण आयुष्याला लागू शकलं असतं, पण ते तसं लागलं नाही. हे थँक्स टू किशाभाऊ आणि स्वरूप वर्धे. मी आता इतक्या वेळा मी नाव किशाभाऊंचं घेतल्यामुळे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना की बाबा हा कोण गृहस्थ, तर कृष्णाजी लक्ष्मण पटवर्धन किंवा किशाभाऊ हे पुण्यातल्या राजा धनराज गिरजी हायस्कूल आचार्य यात्र्यांची शाळा तिथून मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले. संघाचे स्वयंसेवक होते, प्रचारक होते. 42च्या लढ्यात त्यांनी सहभाग घेतलेला होता. ज्ञानप्रबोधिनी ज्या वेळेला सुरू झाली त्यावेळेला आप्पा पेंडसेंच्या बरोबर त्यांनी काम केलं. प्रसाद मासिकाच्या संदर्भात योग जोशी आणि यांच्याबरोबर सुद्धा त्यांनी काम केलेलं होतं. आणि शाळेच्या अनुभवांच्या आधाराने त्यांनी असं ठरवलं की या शाळेमध्ये येणारे विद्यार्थी हे बहुतेक सगळे पेठांमधले. त्यामुळे हुशार आहेत का हुशार आहेत, पण आजूबाजूचं वातावरण आणि त्यांना मिळणारी योग्य संधी याचा कुठेतरी अभाव आहे. आणि मग हे काम आपण करूयात. कारण त्यांचं आम्हाला सगळ्यांना एक नेहमी सांगणं होतं की बुद्धिमत्ता ही समाजाच्या सर्व स्तरांमध्ये सारख्या पद्धतीने विखुरलेली आहे आणि विशेषतः जिथे तिला वाढायला संधी नाही अशी बुद्धिमत्ता शोधणं, तिला योग्य संधी आणि वातावरण देणं हे आपलं काम आहे. त्यासाठी स्वरूप वर्धिनी. त्यामुळे आयुष्याच्या निवृत्तीनंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून त्यांनी हे काम सुरू केलं. त्यामुळे प्रबोधिनीचं काम हे मुख्यतः शनिवार नारायण पुण्याच्या ज्याला आपण म्हणू की तशा सुस्थापित अशा भागामध्ये आणि हे जाणीवपूर्वक पुण्याच्या मध्यवस्थित पूर्व भागामध्ये किशाभाऊंनी हे काम सुरू केलं. मग ते करत असताना मला ते दिवसही ते सगळे आठवत आहेत की आमच्या शाळेत कधीतरी सूचना आली की तुमची बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे काहीतरी घेणार आहेत. म्हटलं काय आहे ते, इतर सगळ्या परीक्षेत असं ते या परीक्षेला बसू. परीक्षेला बसल्यानंतर साधारण एप्रिल मे मध्ये पत्र आलं घरी आणि मग ते पत्रामध्ये की असं काहीतरी आम्ही सुरू करतोय, रोज संध्याकाळी खेळ गाणी गोष्टी आणि मग त्याच्याबरोबर काही अभ्यास असं करायला तुम्हाला आवडेल का. तर मग त्या याच्यावर ते गेलो आणि मग तिथे 13 मे 1979 हा तो दिवस त्यावेळेला स्वरूप वर्धिनीची सुरुवात झाली. मंगळवार पेठेमध्ये एका धाग्याच्या कारखान्यामध्ये मागच्या कंपाऊंडमध्ये ही सुरुवात झाली. आणि मग यातून आपण शिकलं पाहिजे. आणि मग आपल्यासारखी आणखी इतर सगळी मुलं आहेत. म्हणजे इथे तुमचा किशोर आहे, पराग आहे, किशोर इंगुळकर आहे. आम्ही सगळे त्याच परिसरामध्ये आणि साधारणपणे सारख्याच वातावरणामध्ये वाढलेलं. त्यामुळे आपल्याला ही काहीतरी विशेष संधी मिळते.
आणि आपण तिथे जात राहिलं पाहिजे असं आम्हाला घरचेही सांगायचे. त्यामुळे आजूबाजूचं काही वातावरण असलं तरी आमची संध्याकाळ मात्र शाळेतनं आलं की शाळेचं दप्तर टाकून हातपाय धुवून वर्धिनीला त्या सगळ्याच्यामध्ये जायचं. आणि मग तो शिक्षणाचा धागा कुठे कसा येतो, तर हे सगळं विद्यापीठी आणि बाकीचं जे काही सगळं शिक्षण आहे तर ते औपचारिक आणि व्यवस्थात्मक अशा प्रकारचं शिक्षण आहे. आणि हे अनौपचारिक शिक्षण आहे, समाजातनं मिळणारं शिक्षण आहे. आणि त्याचा धागा आता पुन्हा आपण काहीतरी व्यवस्था करून फॉर्मल शिक्षणाशी जोडण्याचा प्रयत्न हा सगळा आपण करतोय. माझं काही चुकत असेल तर चव्हाण सर तुम्ही मला दुरुस्त करा. तर एके दिवशी असं घडलं की कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये आमचं मैदान चालायचं खेळ आणि तिथेच वर्गखोल्यांमध्ये शिकणं तर त्यांनी कॉर्पोरेशनने अचानक परवानगी रद्द केली. त्यामुळे खिशावरनं हे सहज शक्य होती की जा आता शाळा नाही, तुम्हाला हे करायला जागा नाही, तुम्ही घरी जा. पण त्यांनी तसं केलं नाही. आम्ही तिथल्याच रस्त्यांवर खेळलो आणि जवळच तिथे सगळे कडबाकुट्टीचे कारखाने आजही आहेत. मी कडबाकुट्टीचं वजन काटा तिथे आहे, कांचनबाई शहांची कडबाकुट्टी तिथे, ते सगळे कडब्याचे पोती ते सगळे त्याचे ढीग लावून ठेवलेले. तिथे त्यांनी आम्हाला दिवाबत्तीची सोय केली आणि मग त्या कडब्याच्या पोत्यांवर बसून आम्ही शिकलो सगळे 5वी ते 10वीचे सगळे वर्ग. आता काय शिकलो यापेक्षा कशा अवस्थेमध्ये आम्ही शिकलो आणि कितीही अडचण आली तरी सुद्धा न थांबता आपण पुढे गेलं पाहिजे. हा जो शिक्षणाचा भाग आहे, जिद्दीचा भाग आहे, रेझिलियन्स इन एज्युकेशन असं ज्याला म्हटलं जातं, ते सगळं त्याच्यामध्ये आलं. त्यामुळे इन्क्लुझिव्ह एज्युकेशन हे तर होतंच, म्हणजे समाजातल्या सर्व घटकांना बरोबर घेऊन ते शिकणं हा त्याच्यातला एक भाग होता. आणि मग त्यातून आम्हाला पुढच्या गोष्टी कळत गेल्या. आणि ते करताना मी जसं रोज काहीतरी आमचे अभ्यासाच्या काहीतरी तासिका, आणि मग त्या तासिका म्हणजे सुद्धा शाळेमध्ये पडलेले जे काही प्रश्न हे तिथे सुटले नाहीत तर ते इथे विचारायचे आणि त्याची उत्तरं शोधायची, असा पद्धतीचा तो हे होता. शनिवार रविवार कोणाला तरी घेऊन यायचे की शाहू गप्पा मारायला. खूप वेगळ्या प्रकारची माणसं ते घेऊन यायचे. मी प्रतापराव पवार हे त्यांचे मित्र होते, बानू कोयाजी या आमच्या हे होत्या. मी आता संघाचा माणूस पण PGP त्यांच्या पाठीशी आहेत. बानुताई कोयाजी आमच्या संस्थेच्या याच्यावर आहेत. श्रीग मुणगेकर, बाबा मुणगेकर सकाळचे संपादक त्यावेळेला. आम्ही 8वी 9वीतली मुलं त्यांना घेऊन आले की या मुलांशी बोला आणि गप्पा मारा. आमचा अति मस्त गप्पा रंगल्या, प्रश्नोत्तरं आणि ते सगळे हे झाले. श्रीपाद वाघ त्यावेळेला यायचे आणि मग या प्रश्नोत्तरातनं मोठ्या लोकांचे सुद्धा अनुभव ऐकण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची एक संधी आम्हाला मिळाली. त्यातनं आमचा जो काही पुढचा सगळा जो काही पाया आहे तो घडला. आणि मग अशी सगळी आम्ही ती सगळी मुलं घडत गेलो. आणि मग त्या सगळ्या याच्यामध्ये स्वरूप वर्धिनी नावाची संस्था ही आमच्या आयुष्यामध्ये एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. मगाशी मी म्हटलं की कसब्यामध्ये वावरत असल्यामुळे दांडगाईनी उत्तर आणि आरेला कार्य करण्याची सहज प्रवृत्ती होती. मी बऱ्याचदा मला माझे सहकारी आणि इतर मित्रसुद्धा म्हणतात आत्ताचे किंवा विद्यार्थी, सर तुम्ही इतके शांत संयमी कसे. मी तसा नव्हतो, तसा नाही. मी अतिशय शीघ्रकोपी आणि संताप आला तर काय होईल तर त्याचं एक उदाहरण मी 10वीत असताना घडलं. मी खेळत नव्हतो, मी बसलेलो होतो आणि रस्त्यावरचं क्रिकेटचा खेळ रंगलेला होता आणि मारलेला बॉल हा मागच्या गल्लीमध्ये गेला. आणि सांगितलं की जा रे घेऊन ये. त्या सगळ्या वर छतावर चढून
पत्र्यांवर उड्या मारत मारत त्या मागच्या गल्लीमध्ये गेलो. तिथे उडी मारली, खाली तो बॉल होता तो घ्यायला गेलो. ते एकाने कचकचून शिवी दिली आईच्या नावावर. भयंकर संताप आला त्याला. मी त्याच्या घरात घुसून मारलं मी, आणि अक्षरशः तो सगळं मी नाकतोंड सगळं सुजलं होतं, रक्त सगळं यायला लागलं. पोलीस चौकीत तक्रार झाली. आता तक्रार झाली, ती नोंदवली गेली. आणि त्यावेळेला बुवा नालावडे, मी कृष्णा नालावडे आमचे नगरसेवक होते, ते म्हणाले 2-3 दिवस तू काही करू नको. पोलीस शोधायला आले. मग पोलीस आले त्यावेळेला मी पहिल्या मजल्यावरनं 20-25 फुटावरनं खाली उडी मारली आणि एका बलदामध्ये जाऊन लपलो. पण मग सांगितलं की नाही, असं नाही करायचं, आपण हजर. मग फरासखान्यामध्ये अशोक चांदगुडे त्यावेळेला PI होते. तिथे उभं केलं. माझ्याबरोबर आणखी माझे दोघं गल्लीतले मित्र होते. आणि त्याला ज्यांनी तक्रार केली त्याला घेऊन आले. तर त्या समोर दिसल्यावर मी त्यांच्यासमोरच त्याला म्हटलं तुला बघतो. त्यावेळेस चांदगुडेंनी जी एक सणसणीत माझ्या कानाखाली लावले ते विसरू शकणार नाही. आणि मग नंतर त्या सगळ्या याच्यामध्ये ते बाल न्यायालयामध्ये प्रकरण गेलं, तो सगळा हे झाला. आणि किशाभाऊ माझ्यासाठी जामीन द्यायला आले. तर आपल्यासाठी किशाभाऊंना चौकीत यायला लागलं. असं कधी घडू नये. म्हणून मग तो सगळा जो काही पुढचा प्रवास आहे की त्याच्यात आपण गेलो नाही. आणि शाळेत असताना मी खेळामध्ये पुढे होतो. मी शाळेचा लंगडी, कबड्डी, डॉजबॉल या सगळ्या संघांचं जवळपास कॅप्टनशिप होती. आम्ही सगळेच भाऊ कबड्डी उत्तम खेळायचो. रवी धंगेकर ज्या आमदार आणि हे होते तेही राजा धनराजगिरीजीमध्ये तेही कबड्डी उत्तम खेळायचे. सगळा तो परिसरच त्या सगळ्या याच्यामध्ये होता. प्रसंग नाट्य स्पर्धा त्यावेळेला वासुदेव पाळंदे सर माझे शिक्षक होते आणि त्यांनी ती सुरुवात केली की काही तुम्हाला प्रसंग द्यायचे, त्याच्यावरच तुम्ही गटाने विचार करून एक 15-20 मिनिटामध्ये नाट्य रूपाने त्याचं सादरीकरण करायचं. मग त्याची प्रश्नोत्तरं व्हायची. तर 8वी 9वी 10वी सलग शाळेमध्ये असताना 3 वर्ष मी त्या संघामध्ये होतो आणि 3 वर्ष आम्ही पहिलं पारितोषिक घेतलं. आंतरशालेय नाट्यस्पर्धेमध्ये सर म्हणाले घ्यायचा आहे भाग. म्हटलं तुम्ही सांगाल तर घेऊ. त्या आंतरशालेय नाट्यस्पर्धेमध्ये आमच्या नाटुकल्याला बक्षीस मिळालं आणि मला उत्तम अभिनयाचं पहिलं पारितोषिक त्याच्यामध्ये मिळालं. पण किशाभाऊ मला म्हणाले की आता हे आपल्याला जमतंय पण ही आपली वाट नाही, याच्या पुढे आपण करायचं नाही, आपलं काम वेगळं आहे. तर त्यातनं केवळ ठीक आहे जमतंय, करता येतंय, पण मग आणखी काय करायचं तर करण्यासारख्या गोष्टी खूप आहेत. आता गणेशोत्सव आणि स्वरूप वर्धनी ही आणखी एक खूप मोठी हे आहे. तर 1981 साली आम्ही 8वी 9वीत असताना पहिल्यांदा गणपतीच्या मिरवणुकीमध्ये सहभागी झालो. लक्ष्मी रोडला पेरुगेट च्या मिरवणुकी, पेरुगेट मित्रमंडळाच्या मिरवणुकीत सहभागी झालो. आप्पे सर होते. त्यानंतर मग तुळशीबाग, दगडूशेठ आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये मी 30 वर्ष किंवा त्यापेक्षाही जास्त काळ सलगपणाने गणपतीमध्ये ढोल कमरेला बांधून मिरवणूक वाजवली पूर्ण. नुसती एक नाही तर सलगपणाने रात्रभर सुद्धा त्या वाजवल्यात. मी इथे किशोर आहे, पराग आहे, बाकी आणखी आमचे सगळे मित्रमंडळी आहेत. आणि मग हे काय आहे
तर हे समाजात मिसळण्याचं शिक्षण आहे आणि हे संघटनेचं शिक्षण आहे, हे नेतृत्वाचं शिक्षण आहे. तर हे सगळं आम्ही करतो. मग ते तुम्हाला एखादं पथक बसवायचं तर त्यासाठी काय करायला लागतं, तुम्हाला संपूर्ण मिरवणुकीचं नियोजन करायचं तर त्यासाठी काय करायला लागतं, आणि मग हे सगळं नुसतं कागदावर राखून नाही तर प्रत्यक्ष तुम्हाला आयत्या वेळेला आलेल्या अडचणींवरही कसं करायला लागतं, अशा अनेक गोष्टी आम्ही या सगळ्या याच्यातनं शिकलो आणि ते खऱ्या अर्थाने आमचं शिक्षण झालं. त्यामुळे कम्युनिटी एंगेजमेंट असा जो काही विषय आहे तर तो या प्रकारची कम्युनिटी एंगेजमेंट आमची पहिल्यापासूनच होती आणि मग त्यामुळे आम्ही घडलो. त्यामुळे असं सगळं जण आम्ही जे कोणी आहोत, त्यामुळे कुठलाही प्रश्न समोर आला तर त्याला प्रॅक्टिकल सोल्युशन आणि मग ते कसं करायचं, घडवून आणायचं, तर ते आम्ही त्या सगळ्या ह्याच्यातनं गेलो. त्यामुळे यातनं या पायावर मग पुढे सगळी शिक्षणाची इमारत योग्य राहील. मग आता थोडा शिक्षणाच्या प्रवासाकडे येतो. मी 10वीपर्यंतचं शिक्षण हे माझं शेठ हिरालाल सराफमध्ये झालं. मला 10वीला 83% मार्क मिळाले. सगळे पेपर 10वीचे मी एका डोळ्याने, एक डोळा मी जरा भावाने परीक्षेला जाताना चावी फेकली पहिल्याच दिवशी, त्यामुळे ती डोळ्याला लागली, रक्त सगळं वाहत येतं. डॉक्टर म्हणाले परीक्षेला जायचं नाही. म्हटलं जायचं. मग ते हे बांधून पण परीक्षेला तेवढ्यापुरतं, आणि मग मित्रमंडळी येऊन वाचून दाखवायचे सगळे, पण त्यातनं काय आमची गंगा किनाऱ्याला लागली नोकरी. मग त्यानंतर मग काय शिकायचं, कसं शिकायचं, तर मग त्यावेळेला काही आत्ताच्यासारखं फार मार्गदर्शन करणारी मंडळी नव्हती, पण कल चाचणी झाली, त्याच्यामध्ये आर्ट्सकडे तुम्ही जा असं आलं. पण त्यावेळेला सैन्यामध्ये आपण अधिकारी झालं पाहिजे म्हणून मग NDAला काय तर त्याला 12वी सायन्स लागतं, म्हणून मग 11वी 12वी टेक्निकल असं मॉडर्न कॉलेजला ॲडमिशन घेतली. त्यामुळे सायन्स शिकत असताना 11वी 12वीचं अगदी वेल्डिंग, फिटिंग, इंजिनिअरिंग, ड्रॉइंगपासून सगळे विषय अगदी मनसोक्त आम्ही खूप चांगले शिकलो. किशोर इथे आहे. किशोरनी खूप चांगला अभ्यास केला आणि त्याला मी बऱ्याच वेळेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, पण तो पुढे इंजिनियर झाला. मी मात्र थोडा बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये इतर गोष्टी करत राहिल्यामुळे थोडा मागे पडलो. त्या सगळ्या याच्यामध्ये आणखी एक गोष्ट जी घडली की स्वरूपवर्धिनीमध्ये काम करत असताना केशव म्हणाले की फक्त इथे नाही तर तुम्ही आता काम केलं पाहिजे. म्हणून मग कसबा पेठेतनं विद्यापीठ चौकामध्ये म्हणजे गणेशखिंड, आत्ता जी मॉडर्न कॉलेज आहेत जिथे तो प्रथमेश शिकवतो, तर त्याच्यासमोर त्या पोलिसांच्या बराकी आहेत, तिथे ती शाळा होती. अरविंदा त्या याच्यामध्ये होतं. तर तिथे मग आम्ही स्वरूपवर्धिनीचं जसं आम्ही शिकलो तसंच स्वरूपवर्धिनीची दुसरी शाखा तिथे चालवायला मी जायला लागलो. तर मी आणि ज्ञानेश पुरंदरे म्हणजे ज्ञापू असं आम्ही दोघं तिथे सायकलवर कसब्यातनं जात असतो. त्यामुळे मग तिथे मुलांचे खेळ घ्यायचे. त्या सगळी येणारी मुलं जी काही आहेत तर ती मुख्यतः पोलीस लाईन, विद्यापीठातली काही जणं आणि औंध, पाषाण, बावधनपासून ते अगदी वडारवाडीपर्यंतची अशी सगळा तो परिसर आमचा संपर्काचा परिसर. त्यामुळे पोलीस लाईनीमधलं एकूण-एक घर आणि त्यातला जवळपास प्रत्येक मुलगा हा माझ्या शाखेमध्ये होता आणि आम्ही भरपूर खेळायचो, भरपूर दंगा करायचो, इतरही कार्यक्रम सगळे त्याच्यामध्ये करायचो. तासिका घ्यायच्या, तासिका घ्यायला शिक्षक मिळाला. तर मग त्यावेळेला विद्यापीठामध्ये आता सगळे फ्लायओव्हर झाले, कारंजं होतं विद्यापीठ चौकात, किर्लोस्कर कारंजा. आणि मग त्या कारंज्यावर संध्याकाळी ही विरंगुळ्याला सगळी निवृत्त मंडळी येऊन बसायची गप्पा मारत. ज्ञानेशला म्हटलं सायकलला बाजूला आपण जाऊ त्यांना भेटू. म्हटले हे आम्ही इथे असं चालवते, तुम्ही इथे नुसत्या गप्पा मारता, सगळा वेळ वाया घालवता, त्यापेक्षा काहीतरी सामाजिक काम करा ना, आम्हाला आमच्या मुलांना शिकवायला आहे. त्यातनं मला खरंच काही चांगले शिक्षक मिळाले आणि ती सगळी म्हणजे त्याच्यातनं काय झालं की हे जसं या विद्यार्थ्यांना आम्ही शिकवत होतो तसं आम्ही पण त्याच्यामधनं घडत गेलो. त्यामुळे 11वी 12वी जरी सायन्स केलं तरी NDAला
काही मला प्रवेश मिळाला नाही, कारण इंग्रजी तसं कच्चं होतं. मग 11वी-12वी नंतर BSc इलेक्ट्रॉनिक्स केलं. मग BSc इलेक्ट्रॉनिक्स करत असताना सुद्धा कॉलेजमध्ये आणखी जे काही उद्योग होते ते सगळे केले. मी सलग 3 वर्ष CR म्हणजे क्लास रिप्रेझेंटेटिव्ह होतो. URची विद्यापीठाची म्हणून जी निवडणूक झाली, मग त्याच्यामध्ये विरोधी उमेदवारांना घेऊन लॉजमध्ये कुठेतरी ते सगळे निवडणूक पार पडेपर्यंत ठेवणं, असे सगळे उद्योग हे त्या सगळ्या काळामध्ये केले. पण ते करत असताना सुद्धा शिकवणारे शिक्षक आणि अभ्यासातलं लक्ष हे कुठेही हलू द्यायचं नाही आणि किमान फर्स्ट क्लास मिळवायचा, असं जे काही हे होतं तर ते त्याच्यामध्ये राहिला. आणि मग तो जो काही सायन्सचा म्हणून जो काही पाया तर तो पक्का त्याच्यामध्ये झाला आणि मग त्याचा मला नंतर आजही उपयोग होतो. मग BSc झालं आणि मग BSc होत असतानाच ज्या वेळेला नोकरीसाठीचे कॅम्पस इंटरव्ह्यू आणि काही हे निघाले, त्यावेळेला किर्लोस्कर कमिन्स ही जी कंपनी आहे आपली, तर त्याच्यामध्ये इंटरव्ह्यूचे कॉल होते आणि त्यावेळेला फार काही माहिती नव्हतं, पण आलाय कॉल तर जाऊन इंटरव्ह्यू देऊन बघू म्हणून मग माझा नेहमीचा सलवार जब्बा आणि पायात स्लीपर असं याच्यात तो गेलो इंटरव्ह्यूला. तर मला शिपाई म्हणाला, पायात बूट नाहीत, सूट बूट टाय नाही. म्हटलं ते आतले बघतील, नंतर काय ते आम्ही ठरवू म्हटलं. इंटरव्ह्यूला गेलो, इंटरव्ह्यूला सिलेक्शन झालं, पण ठरवलं होतं की नाही, आपण ज्या संस्थेमध्ये शिकलो त्या संस्थेसाठी आपण काही काळ दिला पाहिजे, म्हणून मग ती नोकरी किर्लोस्कर कमिन्सची ही नाकारली. आमचा तो सगळा मॉडर्नचा जो काही त्यावेळेचा ग्रुप आहे, तो आम्ही अजूनही एकत्र मॉडर्न टाइम्स नावाने आमचा एक व्हॉट्सॲप ग्रुप आहे. तर माझ्याबरोबर त्यावेळेला सिलेक्शन झालेला राजेश घेवडे हा जनरल मॅनेजर म्हणून निवृत्त झाला. मग मी स्वरूपवर्धिनीचं काम करायला लागलो आणि मग ते करत असतानाच त्यावेळेचा सगळा जो काही काळ होता तर त्याच्यामध्ये एकतर पंजाबमधला दहशतवाद, इंदिरा गांधींची झालेली हत्या, काश्मीरमध्ये काही हिंसेचं वाढत असलेलं प्रमाण आणि पंडितांचं सुरू झालेलं स्थलांतर, या सगळ्याच्यामध्ये मग आता काय, तर मग आणखी थोडं शिकलं पाहिजे आणि राष्ट्रीय सुरक्षा, आंतरराष्ट्रीय संबंध या सगळ्या संदर्भात थोडी आपल्याला नुसती काहीतरी 4 गोष्टी वाचून नाही, तर मग MA डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज, MA संरक्षण आणि सामरिक शास्त्र असं मी त्यावेळेला केलं. आणि डॉक्टर श्रीकांत परांजपे हे त्यावेळेला माझे हेड होते. मी 1 वर्ष होते आणि 1 वर्ष गौतम सेन असे ते. आणि अभय वैद्य हे माझे कलिग त्यावेळेला तिथे होते. नंतर ते टाइम्स ऑफ इंडियाचे अगदी वॉशिंग्टन प्रतिनिधी आणि हे सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये काम केलं. आणि मग ते करत असताना मग त्यावेळेला की सायन्समधनं आपण शिकलो आणि मग हे सगळं जे काही आहे तर ते आपल्याला इंग्रजीमध्ये जमेल का म्हणून मग प्रयत्न केला की आपण इंग्रजीतच पेपर लिहायचे, सगळं वाचायचं बोलायचं इंग्रजीतच. आणि मग त्यासाठी त्या 2 वर्षामध्ये जे काही केलेले प्रयत्न आहेत तर ते नंतरच्या याच्यामध्ये उपयोगी पडले. आणि थिअरी ऑफ वॉर मला आठवते की 1608 पानांचा तो ग्रंथ होता. मी सलग 4 दिवस बसून जयकरमध्ये तो संपवला, त्याच्या नोट्स काढल्या आणि ती हे पण चांगल्या प्रकाराने पार पडली. त्यामुळे BSc झालं आणि मग MA डिफेन्स म्हणजे संरक्षण शास्त्र, थोडा ट्रॅक त्याच्यामध्ये बदलला. ते करत असताना सुद्धा ज्या वेळेला ते संपत आलं त्यावेळेला परांजपे सर म्हणाले, अरे भोसला मिलिटरी स्कूलला त्यावेळेला याचा कोर्स चालत होता आणि मग तिथे प्राध्यापक पदाची काही जागा आहे, तू जातोस का, मी सांगतो तिथे. मी नाही म्हटलं सर नाही मला करायचं आहे, मला सामाजिक कामच करायचं, मला संस्थेसाठी काम करायचं. कारण मी स्वरूपवर्धिनीचं पूर्ण वेळ काम सुरू करायला आहे. त्यामुळे स्वरूपवर्धिनीचं काम मी आधी 9वी 10वीत असल्यापासून वेगळ्या शाखांवर जाऊन करतच होतो.
माझं शिक्षण पूर्ण होत असताना सुद्धा मी करत होतो. मी एका वेळेला मी सायकलनी घरनं निघालो की MA करत असताना सकाळचे तास असायचे, डबा घेऊन जायचो. तिथे तास झाले की मग जयकरला काही वेळ बसायचो आणि मग तिथनं तसा बिबवेवाडीला अखंडानंद शाखा चालवायला जायचो. त्यामुळे मी वोंट बिलीव्ह मी त्यावेळेला फारसे रस्तेही मी वाहनांची गर्दी नव्हती. मी 12 मिनटामध्ये कसब्यातनं विद्यापीठातच जायचो आणि विद्यापीठातून बिबवेवाडीला मला 20-25 मिनटं फार आणि रेग्युलर आपली सायकल असं ते त्याच्यामध्ये. त्यामुळे तो सगळा जो काही भाग आहे तर तो. आणि मग MA डिफेन्स केल्यानंतर ज्या वेळेला म्हटलं की आता आपण पूर्ण वेळ काम करू, त्यावेळेला आमचं स्वरूपवर्धिनीचं जे काही काम आहे तर ते अजूनही तसं फार मोठं असं झालेलं नव्हतं. 1988ला आमची स्वरूपवर्धिनीची वास्तू मंगळवार पेठेतली उभी राहिली आणि त्यानंतर मी पुष्पाताई इथे आहेत. पुष्पाताई नडे आमच्या पूर्ण वेळ म्हणून काम करायला लागल्या. बालवाडी, महिलांसाठीचे काही उद्योग प्रशिक्षणाचे वर्ग, समोरच्या वस्तीतल्या मुसलमान महिलांसाठी मराठी शिकण्याचे वर्ग, कारण शिवणकामाला येतात तर त्यांना मराठी जर येत नाही तर ते शिकता येणार नाही. ते इथपासून वेगळ्या प्रकारचे उपक्रम हे सुरू झालं. तर किशोरांबरोबर वेगळ्या लोकांना जाऊन भेटणं, त्यांची पत्र लिहिणं, अशा सगळ्या गोष्टी करत असताना सुद्धा वेळ मिळत होता. आणि मग ते करताना मग म्हटलं की काय करायचं आणखी. तर मग 1992-93मध्ये या विभागामध्ये पहिल्यांदा BCJ बॅचलर इन कम्युनिकेशन अँड जर्नलिझम त्यासाठी ॲडमिशन घेतलं. त्यामुळे आत्ता जशी आपली प्रवेश परीक्षा होते तशी त्यावेळेला होती ती लेखी होती. त्यामुळे ती प्रवेश परीक्षा पास होणं हा काही फार मोठा अवघड विषय नव्हता. त्यामुळे प्रवेश परीक्षा मुलाखती देऊन इथे आलो आणि विश्वास देवकर, सुहास यादव, रमेश वत्रे अशी सगळी मंडळी माझ्याबरोबर शिकायला होती. आणि मग इथे हे करत असतानाच इंटर्नशिपला केसरीला गेलो आणि मग ते करत असतानाच मला म्हणाले गोखले सर की बाबा आहे तर लगेचच जॉईन का नाही होत, म्हणून मग 6 महिने प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून तिथे काम केलं. कोण मंडळी होती शिकवायला, तर मधुकर प्रभुदेसाई, प्रमोद जोग, त्यानंतर हे बातमीदारी आणि या सगळ्या याचं विद्याविलास पाठक, निखिल गजेंद्र गडकर, स्वतः अरविंद गोखले. आणि भाषांतर चांगलं होतं त्यामुळे डेस्कवरही काम करायचो आणि रिपोर्टिंगही चांगलं होतं त्यामुळं रिपोर्टिंगही काम करायचं. त्यामुळे मधुकर प्रभुदेसाईंनी मला त्या वर्षीची पूर्ण वसंत व्याख्यानमाला सर्वच्या सर्व 30ही दिवस ही तुम्ही कव्हर करायची. आणि मग ती जायच्या आधी कोण वक्ते आहेत, विषय काय आहे, काय मांडणी करू शकतात, हे सगळं त्यांनी सांगितल्यावर मग ते जायचं, ऐकायचं, समजून घ्यायचं, त्याच्या नोट्स काढायच्या, त्यांना दाखवायच्या. मग लीड काय काढायचा, मग तो लीड काढणं, बातमी 1-2-4 वेळा तरी फाडल्याशिवाय त्यांचं समाधान व्हायचं नाही. आणि मग ते असं करत ती हे झालं. आणि चांगला साताऱ्याला साहित्य संमेलन होतं, ते साहित्य संमेलन कव्हर केलं. मुंबई बॉम्बस्फोट, आणि मग त्यावेळेला मग मला आठवतं मी सकाळी केसरीच्या ऑफिसमध्ये होतो आणि सुकृत खांडेकर त्यावेळेला मुंबईचे प्रतिनिधी होते. त्यावेळेस त्यांनी फोनवर बातमी दिली की कोण आहे, म्हटलं कोण नाही आहे, मीच आत्ता एकटा आहे, मग लिहून घे. म्हणजे मग फोनवर त्यांनी दिलेल्या मुंबई बॉम्बस्फोटाच्या बातम्या आणि मग त्या सगळ्या कव्हर करणं, असा तो सगळा केसरीतला पहिला टप्प्यातली उमेदवारी आणि प्रशिक्षणार्थी म्हणून काम असं ते त्याच्या स्वरूपवर्धिनीचं काम सगळं करत असताना मी आजही म्हणतो की स्वरूपवर्धिनीचं काम करत असताना तो जो काही पूर्णवेळ म्हणून काम केलं 5 वर्ष 5-6 वर्ष जे काही, तर तो माझ्या आयुष्यातला सर्वाधिक, ज्याला आपण म्हणू की आनंदाचा आणि सर्वाधिक निर्मितीचा असा तो काळ, की आपण जे गोष्टी करतो त्या आनंदाने करतो आणि दिवस रात्र आपली नाही, जी काही आहे तर ते आपण काम करत राहायचं.
मग ते गणेशोत्सवाचं मगाशी जसं म्हटलं की मला वाटतं 1993 30 सप्टेंबर 1993 किल्लारीचा भूकंप आणि दगडूशेठची मिरवणूक 5:30-6ला काहीतरी संपली असेल आणि मग आम्हाला त्यावेळेला कळलं की लातूरला भूकंप झाला आणि खूप मोठं नुकसान झालं आहे, काय करायचं. त्यावेळेला मी ज्ञानेशला म्हटलं की ज्ञानेश आपण 12 वाजता निघायचं, मी इथली बाकीची सगळी व्यवस्था पाहतो, तू पहिली तुकडी घेऊन रवाना हो. 12 वाजता सर्व साहित्यासह एक ट्रक मदतीचा इथनं रवाना झाला आणि असे महाराष्ट्रभरातनं अनेक ठिकाणाहून त्या ठिकाणी लगेच मदतीला गेलो. त्यामुळे आपत्तीच्या प्रसंगी आपण जाऊन काही मदत करायची असतं, तो त्याच्यातला एक महत्त्वाचा भाग होता. गिरीशराव प्रभूणेंचं फासे पारधी समाजातलं काम त्यावेळेला सुरू झालं आणि एका आम्ही संघाच्या समन्वयाच्या बैठकीमध्ये गिरीश प्रभूणेंनी तो सगळे त्यांचे अनुभव त्याच्यात सांगितले आणि इतके भीषण अनुभव आम्ही हादरलो मुळापासून की बाबा असं कसं असू शकतं आणि मग हे बदलायचं असेल तर काम केलं पाहिजे. म्हणून मग त्यावेळेला केशवभाऊंनी आम्हाला सांगितलं की आपण स्वरूपवर्धिनी म्हणून कायम प्रभूंच्या मागं उभं राहिलं पाहिजे. त्यावेळी अगदी मी स्वरूपवर्धिनीसाठी आलेल्या देणग्यासुद्धा आणि त्याच्यातलं साहित्यसुद्धा तिथल्या यमगरवाडीच्या कामासाठी ते देणं असं ते सगळा भाग त्याच्यामध्ये झाला. मग हे सगळं चालू असताना थोडं मध्ये वेळ होता, एक सकाळचे 3-4 तास मिळायचे. म्हटलं काय करायचं तर जरा UPSC देऊन पाहू म्हणून मग केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अभ्यास सुरू केला. सगळी पुस्तकं प्री मेन्स सगळी त्याची तयारी अशी जोरात चालू होती आणि 95 हे होते मे जूनमध्ये परीक्षा होती आणि त्यावेळेला विधानसभा निवडणुका ज्या महाराष्ट्रामध्ये झाल्या तर निवडणुका झाल्या, निकाल लागला, पण त्या निवडणुकांच्या दरम्यान नागपूर जिल्ह्यातल्या पारधी वस्त्यांवर पोलिसांनी काही धाडी टाकल्या. आता दारूभट्ट्या उद्ध्वस्त करणं हा एक भाग आहे, पण महिलांवर अत्याचार झाले आणि खूप मोठ्या प्रमाणावर त्याचा उद्रेक झाला आणि मी सकाळी पेपर वाचत होतो आणि बातमी वाचली की नागपूर जिल्ह्यातले 1 लाख पारधी धर्मांतरित होणार. मी भयंकर अस्वस्थ झालो. मी लगेचच केशवभाऊंकडे गेलो, म्हटलं हे नाही चालणार असं. मग म्हणाले काय करता येईल, म्हटलं जातो मी. गिरीशरावांशी बोललो आणि आता दीपाताई इथे आहे, आणखी मंगलताई आहे. त्यावेळेला 12वी नुकतेच झालेले आमचे स्वरूपवर्धिनीचे एक 12-14 जणं आम्ही एक दिवसाच्या ह्यानी आम्ही नागपूरला रवाना झालो आणि नागपूर जिल्ह्यातली एकूण पारधी वस्ती आम्ही उन्हाळ्यामध्ये नागपूरच्या उन्हाळ्यामध्ये गेलो, तिथे राहिलो. वेगळ्या वस्त्या आम्ही वाटून घेतल्या. दीपाताई शेषनगरला होती, मी ते काटोलला होतो. आमचा निशिकांत आणि अमोल असे आणि वेगळ्या याच्यामध्ये होते आणि साधारणपणे एक 20-1 दिवसांनी आम्ही मग त्यांचं एकत्रीकरण शेषनगरला केलं. सत्तांतर झालं होतं आणि गोपीनाथ मुंडे हे त्यावेळेला तिथे त्या शेषनगरच्या सभेत आले. आम्ही या सगळ्या लोकांशी जाऊन भेटलो, बोललो, तिथलं सगळं हे केलं. त्याच्यावरचा एक रिपोर्ट आम्ही त्यावेळेला शासनाला दिला आणि मग त्यावेळेला त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मान्य झाल्या आणि मग त्यांनी एकमुखाने त्यावेळेला जाहीर केलं की असा जर अनुभव आम्हाला समाजाकडनं येत असेल तर आमच्यापैकी कोणीही धर्मांतरित होणार नाही आणि तो माझ्या आयुष्यातला ज्याला आपण म्हणू की सर्वाधिक साफल्याचा क्षण कुठला असेल तर तो त्या त्यानंतर वेळ खूप झाला हे थोडा पत्रकारितेच्या याच्याकडे ते येतो किंवा हे काम करत असताना काम करण्यामध्ये आनंद होताच, पण वडील रिटायर्ड झाले होते आणि मग घरासाठी थोडं काही आर्थिक मदत आणि हे सगळी पाहिजे म्हणून मग मी थांबण्याचा निर्णय घेतला. केशवभाऊंनी बरंच समजून सांगण्याचा प्रयत्न केला. म्हटलं नाही, आता
आणि मग काय करायचं. तर मग त्यावेळेला दिलीप करंबेळकरांनी म्हणलं की विवेकसाठी काम करशील का. म्हटलं ठीक आहे करतो, मला पत्रकारितेचं शिक्षण घेतलेलं आहे आणि मग ते मला जमू शकतं, करेन मी. म्हणून मग सुरुवातीला 1-2-3 महिने पुण्यामध्ये काम केलं. पण ते म्हणाले नाही, मुंबईला जरा जास्त गरज आहे, तर मुंबईला ये, तुला जरा सगळी सिस्टीमही समजेल आणि मग कसं काम करता येईल. त्यामुळे ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी थोडं विवेक हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवारातलं एक वैचारिक साप्ताहिक असं ते. त्यामुळे मग मुंबईला प्रभादेवीला त्यांचं ऑफिस आहे, तिथे मी गेलो आणि पहिलीच असाइनमेंट त्या दिवशी जी होती की शिवाजी पार्कला अटल बिहारी वाजपेयी आणि बाळासाहेब ठाकरे यांची संयुक्त सभा होती. त्यामुळे ते तिथल्या पत्रकारांच्या गॅलरीत बसून ती सगळी सभा कव्हर करणं त्याचं, आणि दैनिकासाठीचं वार्तांकन वेगळं असतं, साप्ताहिकासाठीचं वेगळं असतं, त्याची चांगली छान कव्हर स्टोरी केली आणि खूप गोष्टी मी विवेकमध्ये केल्या. त्यावेळेला त्याचा आकार हा तो आत्ताचा जो आपला टॅब्लॉईड साईज आहे तशा प्रकारचा तो होता. म्हटलं हे काय चालणार नाही, आपण आकार बदलूया. कारण मग ते सगळ्यांना कन्व्हिन्स करायला मला वेळ गेला. मी मासिकाच्या आकारात आणि मुखपृष्ठाची छपाई रंगीत आणि किमान आतली काही पानं रंगीत असं म्हटलं मला पाहिजे. त्यामुळे दर अंकाला मुखपृष्ठ कथा, त्याशिवाय विवेकचा वाचक हा जरी संघाचा हिंदुत्वाचा असला तरी तो काही तेवढंच वाचत नाही, तर त्याला वाचायला तुम्ही आणखी इतरसुद्धा दिलं पाहिजे. म्हणून मग भांडून संपादकांशी, रमेश पतंगे आणि यांच्याशी, की म्हटलं नाही, त्याला तुम्ही आणखी 4 गोष्टी तुम्ही दिल्या पाहिजेत. त्याच्या आशयामध्ये बदल केला, त्याच्या मांडणीमध्ये बदल केला. रिपोर्टाज आम्ही अनेक त्या वेळेला केले आणि मग मुखपृष्ठ कथेचे विषय घेताना सुद्धा त्यावेळेला असलेल्या जे काही हे आहेत तर त्याच्यावर अगदी धारदारपणे आणि थेट कोणाला तरी अंगावर घेऊन लिहायचं. मी जो मायकेल जॅक्सनचा मुंबईत काही कार्यक्रम ठरवलेला होता आणि मग त्या सगळ्या याच्यामध्ये शिवसेना आणि राज मुख्यतः हे होता. त्याच्यावर मी मुखपृष्ठ कथा लिहिली, हिंदुस्थान ही राजची जहागिरी आहे काय, असं थेट घेतलं. दुसऱ्या दिवशी सामनाच्या ऑफिसमधनं फोन, काय लिहिलंय, समजतंय का, राहायचंय का. म्हटलं तुमच्या ऑफिसवरूनच मी रोज येतो आणि माझं ऑफिस प्रभादेवीला सिद्धिविनायकाच्या समोर आहे, येणार असेल तर या, नाही तर मी येतो. पण ते काही पुढे ते काही झालं नाही आणि त्यातनं एक चांगली टीम आम्ही उभी केली. पुन्हा वैचारिक साप्ताहिक चालवायचं तर त्याला जरा चांगलं आर्थिक बळ पाहिजे. मग त्याच्या सुवर्ण महोत्सवाच्या विवेकच्या निमित्ताने आम्ही वेगळ्या योजना आणल्या. विशेषांक वेगळे प्रसिद्ध त्याच्यामध्ये केले. त्यामुळे विशेषांकातनं येणाऱ्या जाहिराती, आणखी काही प्रकल्प ग्रंथ स्वरूपामध्ये आम्ही त्याच्यामध्ये सुरू केले. आणि मग मला समाधान असं की त्या 5 वर्षामध्ये जे काही मी विवेकमध्ये काम केलं तर त्याच्यातनं आज एक मोठी वाट त्याची निर्माण झाली आणि आता विवेक अगदी आर्थिकदृष्ट्या सुस्थापित अशा प्रकारचा तो आहे. आणि मग तिथे मुंबईत राहत असताना गिरण गावात, म्हणजे लोअर परळला मी राहत होतो, कोकण वैभव नावाची गिरणी कामगारांची वस्ती, आणि पाटील नावाचं एक कुटुंब होतं. म्हणजे मी जेवायला त्यांच्याकडे जायचो. त्यांची 4 मुलं, मी त्यांच्यातला 5वा, आणि मग त्यांच्यातलाच बनून राहिलो. त्या मुलांची मी विवेकमधनं आल्यानंतर रोज शाखा घ्यायचो. त्यानंतर मग त्या मी जिथे माझ्या एका खोलीच्या मुक्कामामध्ये सगळी चाळीतली पोरं दिवसभर तिथे त्यांचा दांगडदिंगा चालायचा. त्यांना वेगळे विषय मी शिकवायचो. मग आता इंटरडिसिप्लिनरीचं आणखी काय, तर एक जण आला की मला कॉमर्सचं काहीच कळत नाही. मी म्हटलं गड्या माझं कॉमर्सचं काहीच देणं घेणं नाही, मी सायन्सवाला आहे. पण म्हणाला नाही काय कळत, जरा समजून सांगा. म्हटलं ठीक आहे, तुझी पुस्तकं आण. सगळी त्याची पुस्तकं वाचली, पाहिलं. त्याचे मी सलगपणाने एक 8 दिवस त्याचे हे घेतले, सगळी त्याची नौका पार लागली.
मग तिथे ती दही अंडी आणि या सगळ्या याच्यामध्ये, त्यामुळे ते सुद्धा त्याच्यातला एक भाग असं तो झाला. आणि मग 5 वर्ष झाल्यानंतर थोडं असं वाटलं की नाही बा आपण पुन्हा जरा पुण्याला यावं आणि स्वरूप वर्धिनीच्या कामाशी असलेला कनेक्ट हा दैनंदिन कामाचा जो काही आहे तर तो आपला तुटतोय का काय आहे म्हणून मग किशाभाऊ पण थोडे मागे लागले होते. मी पुण्यात यायचा पुन्हा निर्णय झाला. त्यावेळेलाही मला थांबवण्याचा प्रयत्न झाला आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या निमित्ताने विनयराव सहस्रबुद्धे आणि या सगळ्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क होता. म्हणून म्हाळगी प्रबोधिनीचं जरा जबाबदारी घेऊन ते कर म्हटलं. नाही, आता मला मुंबईपेक्षा पुण्यामध्ये जाऊन काही काम करणं. मग पुण्यामध्ये आल्यानंतर केसरीमध्ये आल्यानंतर केसरीतला जो काही बदल आहे तर तो मला खूप खडबडून जागा करणारा ठरला. मी ज्या वेळेला निखिलला फोन केला त्यावेळेला तो म्हणाला की अरे तुझं स्वागत आहे, लगेचच ये. मग मी तिथला विवेकचा राजीनामा दिला आणि आदल्या रात्री पुण्यात उतरलो. दुसऱ्या दिवशी सकाळी केसरीच्या कार्यालयात जाऊन काम करायला सुरुवात केली. मी माझ्या आत्तापर्यंतच्या व्यावसायिक आयुष्यामध्ये 1 दिवसाचा सुद्धा खंड कुठलाही मध्ये त्या याच्यामध्ये नाही. मग ती सुरुवात केली आणि मग सगळं काम तर चालू होतं. आणि त्या सगळ्या दरम्यानच्या काळामध्ये लग्नाचा विषय झाला. मी शुभांगी माझी जी सहधर्मचारिणी आहे ती प्रबोधिनीचं काम करत होती. तिथलं संत्रिका म्हणजे संस्कृती संशोधिका त्याचं काम करत होते आणि यमगरवाडीला पूर्ण वेळ काम करत होते. त्यामुळे तिने मला विचारलं की माझ्याशी लग्न करशील का. म्हटलं कारण तोपर्यंत आयुष्यात या प्रश्नाला मी जितकं जमेल तितकं ते टाळत होतो. पण म्हटलं आता आलोच आहोत, नोकरी करतो आहोत आणि तिच्या इतकी समजूतदार आणि आपल्याला कदाचित समजून घेणारे आणि दोघांनाही काम करता येईल. त्यामुळे मग आमचं लग्न झालं, लग्न ठरलं. त्यामुळे आंतरजातीय आमचा विवाह आहे. आणि त्यावेळेला नेमकं केसरीने सांगितलं की परमनंट आपल्याला कोणाला देता येणार नाही, कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने काम करा. ठीक, कॉन्ट्रॅक्ट तर कॉन्ट्रॅक्ट. आत्ता हाताशी काहीतरी आहे ते कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने मी करार पद्धतीने केसरीवर पुन्हा काम सगळं सुरू झालं. त्यावेळेला घर घ्यायचं होतं आणि नाना मांडे, मी सुरेंद्र मांडे माझा डेस्कवरचा सहकारी होता आणि त्याला घर विकायचं होतं. किंमत फक्त 2.25 लाख. तो म्हणाला, मी म्हटलं मला पाहिजे. शेवटच्या माझ्या पगाराच्या स्लिपवर मी सगळं त्याचं लोन मंजूर करून घेतलं आणि मग ते पगार त्यावेळेला 4,200 केसरीचा आणि माझा हप्ता 2100 रुपये. आणि मिसेस तिचं BEd होऊन प्रबोधिनीमध्ये ती असंच थोडंफार जे काही आहे तर तो आमचा सगळा तो संसार सुरू झाला. माझी मुलगी इथे आहे. आणि मग ते करत असताना मी केसरीमध्ये काम करत असताना लक्षात असं आलं की पत्रकारिता खूप बदलली, माध्यमं झपाट्याने बदलत आहेत आणि आपल्याला स्वतःला अपग्रेड केलं पाहिजे. मी आधी हाताने बातम्या लिहून देणं तर ते टायपिंग, मी रितसर टायपिंगचा क्लास लावून टायपिंग शिकलो. आणि मग तो एकदाचा हे झाला तर ते म्हणाले हे नाही दुसरा पाहिजे. मग दुसरा पुन्हा इन्स्क्रिप्ट आणि ते सगळं त्याच्यामध्ये शिकलो. पानं तुम्हाला लावता आली पाहिजेत. त्यावेळेला क्वार्क एक्सप्रेस नावाचं सॉफ्टवेअर त्यावेळेला केसरीमध्ये वापरायचे. त्यावेळेला क्वार्क एक्सप्रेसवर पानं कशी लावायची ते त्याच्यामध्ये शिकलो आणि खूप काम केलं केसरीमध्ये. मी ज्यांना माहिती आहे की केसरीची परंपरा जरी असली तरी अतिशय अल्प मनुष्यबळामध्ये जास्तीत जास्त आपल्याला काम कसं करून घेता येईल असा तो सगळा तिथला माणसं सगळी ग्रेट पण कामाच्या बाबतीत मात्र. त्यामुळे रोज जवळपास म्हणजे 1.5 ते 2 पानं म्हणजे साधारण 10-12 कॉलमचा मजकूर हा तयार करायचा आणि पुन्हा 3 ते 4 पानं रोज लावायची आणि हे करून
पुन्हा दक्षिण महाराष्ट्र किंवा सोलापूर अशा एखाद्या आवृत्तीचं काम करायचं, असं ते सगळं होतं. पण ते हेक्टिक होतं का होतं, पण म्हटलं की नाही आता हा आपल्याला करायचं तर आहे. कारण ते करताना मग म्हटलं की पुन्हा आपल्याला शिकलं पाहिजे. आणि त्यावेळेला किरण ठाकूर सर इथे विभाग प्रमुख होते आणि MCJचा कोर्स हा त्यावेळेला सुरू झाला होता. आणि ज्यांनी BCJ केलं त्यांना एका वर्षामध्ये MCJ करता येईल अशी एक त्यांनी हे केली होती. म्हटलं याचा आपण फायदा घेऊ. आणि 2002 ते 2003 या याच्यामध्ये मी पुन्हा इथे याच्यात ॲडमिशन घेतली. मी 1992-93 असं माझं BCJचं शिक्षण झालं. मध्ये 10 वर्षाचा खंड आहे, त्याच्यात बाकीचे उद्योग झालेत. आणि मग केसरीमध्ये काम करतो आहे, लग्न झालेलं आहे. तर सकाळी मी 11 ते 2 इथे शिकायला यायचो आणि 2 ते रात्री 2 अशी माझी केसरीची ड्युटी होती. पण ते म्हटलं की 1 वर्ष आहे, काय करता येतं आपल्याला. आणि ते मी केसरीचं काम करत इथलं हे केलं. सगळे माझे सहकारीसुद्धा मला उत्तम सहकार्य करणारे ते सगळे होते. आणि मी त्यावेळेला मग ठरवलं होतं की आपण बाकी नुसता फर्स्ट क्लास घेतलं तर काहीतरी जरा केलं पाहिजे पहिलेच. आणि आशिष चांदोरकर माझा सहकारी होता, प्राची होती, गणेश पुराणिक आणि हे सगळे. हे फर्स्ट इयर विश्वनाथनी केलं नाही, पण सेकंड इयर. आणि मी त्याच्यामध्ये मी MCJमध्ये पहिला आलो. आणि फक्त डिझर्टेशनमध्ये आशिष पहिला आला आणि मी दुसरा आलो. बाकी सगळ्या विषयांमध्ये मी पहिला. आणि ते त्यामुळं मला आशिष जाम शिवाय घालायचं, नाहीतर तामट्या तुझ्यामुळे हे सगळं झालं, नाही तर मीच त्या सगळ्या याच्यामध्ये होतो. आणि आशिषचा स्वभाव आणि हे सगळं. आणि आम्ही अगदी चांगले मित्र होतो. त्याचे वडील आणि माझे वडील हेही मित्र होते, त्यामुळे आमचं अगदी खेळीमिळीने ते सगळं चालायचं. आणि मग ते केल्यानंतर मग सेटची परीक्षा. त्यावेळेला एवढं काही हे नव्हतं, पण म्हटलं झालंय तर देऊन पाहू. ती पहिल्या प्रयत्नात काही त्यावेळेला लेखी सेटची परीक्षा होती, 200 मार्काचा पेपर. जेमतेम काहीतरी 50-60 मार्कांचाच लिहून झाला पहिल्या प्रयत्नात. म्हटलं हे काय खरं नाही, म्हणून मग दुसरा अटेम्प्ट दिला. म्हटलं काही नाही, आता जे येईल ते लिहायचं, पण जेवढं जास्तीत जास्त हे करता येईल ते लिहायचं. एवढं करून दुसऱ्या प्रयत्नात 140 मार्कांपर्यंत लिहून झालं. पण सेट उत्तीर्ण झालो आणि ते सगळा एक सर्टिफिकेट माझ्याकडे ते मिळालं. बाकीच्यांनी बरेच जण मी पत्रकारितेमध्ये, पत्रकारिता करता तुम्हाला शिक्षणाची गरज असतेच का इथपासून ते हे असतं. आणि मी हे काय करून मी सेट होऊन तू काय करणार आहे, मी टिपिकल माऊली बिजले आणि हे असे जे प्रश्न असतात. म्हटलं केलं आहे, आता काय उपयोग होईल नाही होईल माहिती नाही, पण करून तर ठेवलेलं आहे. आणि मग ते सेटची परीक्षा दिली झाली. आणि मग त्यावेळेला नेमकी सकाळमध्ये पहिल्यांदाच मला वाटतं एवढ्या मोठ्या प्रमाणावर जागा भरण्याची जाहिरात आली. आणि मग म्हटलं काय इथे तर म्हटलं नाहीतरी कॉन्ट्रॅक्टवरच आहे, तर करू प्रयत्न. त्यामुळे रितसर मुलाखती झाल्या. अनंतराव दीक्षित संपादक होते, स्वतः PGP पण हे होते, सुरेशचंद्र पाध्ये त्यावेळेला वृत्त संपादक होते. त्यावेळे केसरीमधनं आम्ही 4 जण, मी, सुरेंद्र पाटसकर, प्रदीप कुलकर्णी आणि विनायक ढेरे असे 4 जण की जे केसरीचं डेस्क पूर्ण सांभाळत होतो. ते सगळेच्या सगळे आम्ही सकाळमध्ये आलो. त्यामुळे केसरीमध्ये आता काय करायचं, उद्याचा अंक कसा काढायचा, इथपर्यंतची स्थिती त्याच्यामध्ये निर्माण झाली. सकाळमध्ये काम करायला सुरुवात केल्यानंतर लक्षात असं आलं की केसरीमध्ये आपण जेवढं काम करत होतो तेवढं काम इथे नाही. मी याच्यात मी 20% सुद्धा काम नाही आहे, पण इथे जास्त खबरदारीने ते करणं आवश्यक आहे. आणि जास्त समन्वय आणि आणखी जास्त कल्पकतेने तुम्हाला व्हॅल्यू ॲडिशन म्हणतात तशा पद्धतीने ते करायला पाहिजे. त्यामुळे मग ते सकाळमधलं काम सुरू झालं. सकाळमध्येही बदल त्यावेळेला होत होते, नवं तंत्रज्ञान येत होतं, स्मार्ट फ्लो नावाची सिस्टीम. त्यामुळे सकाळच्या स्मार्ट फ्लो सिस्टीमवरची पहिली बातमी माझी.
मग पानं लावायची, तर केसरीमध्ये आम्ही लावतच होतो, त्यामुळे इथे क्वार्कच्या जे इन डिझाईन ते आलं, त्यामुळे मग इन डिझाईनवर पानं लावणं आणि मग बाकी आर्टिस्ट आणि ही सगळी मंडळी ती सगळी होतीच. मग सकाळच्या सिस्टीमप्रमाणे आम्हाला सगळ्या डेस्कवर फिरवलं. त्यावेळे जिल्हा पिंपरी चिंचवड वगळता बहुतेक सगळ्या आवृत्त्या, म्हणजे सातारा आवृत्ती झाली, सोलापूर पण त्यावेळेला इथनं निघत होती, नगर आवृत्ती इथनंच निघत होती, त्यांची कामं झाली. आणि मग ते तिकडनं बातम्या येणं आणि त्याची पानं आपण इथे लावणं, म्हणजे काय प्रकार असतो दिव्य, की त्यांना जे म्हणायचं असतं आणि ते तसंच त्याच पद्धतीने आपल्याला इथे ते लावता येणं, हे सगळं समजून घेणं हा त्याच्यातला एक महत्त्वाचा भाग होता. आणि ते केलं. पुणे डेस्क म्हणजे ज्यावेळेला जिल्हावार पुणे टुडे, पिंपरी चिंचवड टुडे, जिल्हा टुडे असं काढायचं हे झालं, त्यावेळेला परागकडे पुणे डेस्कची जबाबदारी होती आणि मग आम्ही 2-4 मुख्य उपसंपादक आणि अशी ती टीम परागबरोबर आम्ही ते काम केलं. मुक्तपीठ नावाने जो एक सकाळनी प्रयोग केला, त्यावेळेला मी, दीनदयाळ वैद्य, पराग स्वतः, अभय कुलकर्णी असं त्या सगळ्या आयडिएशनपासून ती सगळी टीम ते सगळे त्यालाही खूप चांगला प्रतिसाद त्याच्यामध्ये मिळाला. आणि मग त्याच्यातली एक सगळ्यात महत्त्वाची जी हे झाले की सकाळचं रिडिझाईन, की इतकी वर्षाची परंपरा असलेला सकाळ आहे आणि मग त्याची जी काही मांडणी आहे विशिष्ट याच्यातली, तर ती आपण जर आणखी आधुनिक आणि आणखी चांगली केली तर त्याला प्रतिसाद मिळू शकेल. म्हणून डॉक्टर मारिओ गार्सिया नावाचे जे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे न्यूज डिझायनर आहेत, तर त्यांना सकाळनी हायर केलं आणि त्यांच्या याच्याखाली तो प्रकल्प सुरू झाला. मग त्यासाठी माणसं कोणकोणती, तर सकाळमधली एक इंटरनल टीम संपादकांनी हे केली. त्याच्यामध्ये नवनीत देशपांडे, मी, सुरेंद्र पाटसकर आणि 1-2 आर्टिस्ट असे मिळून आम्ही त्याच्यावर काम करायला सुरुवात केली. आणि तो अतिशय भन्नाट अनुभव होता की आपण जे काम नेहमी करतो आणि ते साचेबंद पद्धतीने आपण करतो, त्याच्याकडे नव्याने कसं पाहायचं. आणि नुसती मांडणी नाही, तर मांडणीबरोबर आशयसुद्धा कसा. आणि मग त्यावेळेला सगळे हे जे काही डिजिटल स्वरूपामधले किंवा इतर माध्यमांची जी काही आव्हानं आहेत, मग न्यूज चॅनेल्स आणि डिजिटल पुढे येत होतं, तर त्या सगळ्या बदलांमध्ये तुम्हाला वृत्तपत्र म्हणून सुद्धा बदललं पाहिजे. म्हणून मग अगदी मास्टेड कसं ठेवायचं, मास्टेडच्या शेजारी असलेल्या ज्या काही इयर पॅनलच्या जाहिराती, त्याची कॉन्ट्रॅक्ट्स होती, ती रद्द करायला लावली. त्याला व्यवस्थापनाची तयारी नव्हती. पण मग ते सगळं समजावून सांगणं, ते टेम्पलेट त्याचं फायनल करणं आणि मग ते केल्यानंतर सकाळच्या राज्यभरातल्या सगळ्या 11 आवृत्त्यांमध्ये त्याचं जाऊन प्रशिक्षण देणं आणि एका दिवशी ते सगळं लॉन्च करणं, असं ते सगळं भाग. मी सकाळच्या दृष्टीने आणि कदाचित म्हणजे प्रादेशिक वृत्तपत्रांच्या दृष्टीने तो एक मोठा आणि आव्हानात्मक पहिलाच प्रयत्न त्या सगळ्या याच्यामध्ये होता. आणि मग ते सगळं करायचं तर मग त्याची सगळी तयारी केली पाहिजे. मी माझ्या आयुष्यातलं पहिलं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन त्यावेळेला केलं सकाळमध्ये. त्याच्या आधी आम्ही कॉम्प्युटर वापरत होतो, पण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आणि याची काही हे नव्हती. पण मग ती केली आणि ती क्लिक झाली आणि सगळ्या याच्यामध्ये ते हे केलं. आणि मग इथे कदाचित मी आल्यानंतर इतक्या सहजपणाने इथे रुळलो, त्याचं कारण कदाचित त्या याच्यामध्ये असं निवडणुकांचं वार्तांकन केलं. आणि पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि सकाळचा आपला जो डिप्लोमा आहे वृत्तपत्रविद्या पदविका, तर पत्रकार संघाच्या वतीने 1 वर्ष तुम्ही इथलं सगळं संयोजन पहा म्हणून मग समन्वयक म्हणून 2008-09ला मला त्यांनी सांगितलं. मी योगायोगाच्या गोष्टी काय कशा असतात बघा. आणि मी त्यावेळेला मग सकाळमध्ये आणि नाईट ड्युटीला होतो, बहुतेक वेळा 5-1ला इन्चार्ज होतो. त्यावेळेला रात्री 2, 2:30, 3ला जरी घरी गेलो तरी सकाळी त्यावेळेला इथे 7:30ला तास सुरू व्हायचे. सुमन सर आणि अशी सगळी मंडळी इथे यायची. मी सकाळी 7:30ला इथे उपस्थित असायचो. आणि ते सगळा तो हे होईपर्यंत त्यामुळे 7:30 ते 10:30 असा तो सगळा हे. आणि वर्षभर आणि अतिशय चांगली ती बॅच. मी मला वाटतं किशोर रक्ताटे, सुरेश पण होता का, हां, सुरेश इंगळे आणि ही सगळी बॅच जी सगळी होती.
तर मलाही मजा आली की म्हटलं अरे हे पण असं छान भारी आहे. आणि योगायोगाने त्याच वेळेला इथली जाहिरात आली आणि या जाहिरातीचं आत्ता जसं झालं तसं झालं नाही. मी 2024ला जाहिरात आली ना, अजून त्याचे इंटरव्ह्यूज आणि हे सगळे व्हायचे. डॉक्टर नरेंद्र जाधव त्यावेळेला कुलगुरू होते आणि मग अर्ज केला. बरोबर मॅडम म्हणाल्या तुम्हाला इंग्लिशमध्ये इंटरव्ह्यू देता येईल ना. म्हटलं माहिती नाही, बघू म्हटलं प्रयत्न करू. आणि जवळपास तासभर माझा इंग्लिशमध्ये तिथे इंटरव्ह्यू झाला. नरेंद्र जाधव आणि आणखी एक मला वाटतं बंगळूरचे एक एक्सटर्नल एक्सपर्ट होते, बर्वे मॅडम होते आणि आणखी एक राज्यातले एक्सपर्ट होते. जाधव सर म्हणाले आम्हाला PR ची म्हणजे जनसंपर्क अधिकाऱ्याची जास्त गरज आहे. त्यावेळेला जंगमवाड नुकतेच रिटायर्ड झाले होते आणि विद्यापीठाचा PR त्याला म्हटलं तुम्हाला गरज आहे पण मी नाही येऊ शकत कारण मी PR मटेरियल नाही. मला लोकांना गोडी गुलाबीने काही सांगणं वगैरे काही जमत नाही. मी आपलं बातम्या करणं सकाळमध्ये माझं बरं चाललं आहे. म्हणाले नाही मग ठीक आहे. मग सकाळमध्ये किती पगार आहे तर त्यावेळेला त्या CTCमध्ये 25,000 आणि इकडे विद्यापीठात 6व्या आयोगात जे देत होते तो कमी होता. मग फिटमेंट देऊ का. नाही गरज नाही, मी माझ्या इच्छेने येतं आहे. त्यामुळे जी आहे सिस्टीम ती कशाला बदलायची आहे त्याच ह्याच्यामध्ये आपण चालू आहेत. मग मार्च 2009ला मी इथे या ठिकाणी रुजू झालो आणि सकाळमध्ये काम करत असताना अनंत दीक्षित सर, यमाजी मालकर सर, नवनीत देशपांडे, पुन्हा अभय कुलकर्णी, आनंद आगाशे यांच्याबरोबर जे काम करायला मिळालं आणि त्याच्यातनं माध्यमांकडे आणि पत्रकारितेकडे पाहण्याची जी नवी दृष्टी मिळाली. विश्वनाथ पण त्यावेळेला होता, सम्राट पण त्यावेळेला सगळा होता आणि अशी आमची छान मस्त टीम त्याच्यामध्ये होती. सेंट्रल डेस्क ज्यावेळेला झालं त्यावेळेला सेंट्रल डेस्कची जबाबदारी माझ्याकडे होती. हे सगळं चालू असताना मग तो थोडा सांधेबदल इथे झाला. मला उत्तम कांबळे सरांनी जाम शिव्या घातल्या की मला न विचारता तू हे केलंसच कसं आणि तुला समजतं आहे का तू काय केलं. म्हटलं सर मला आता या सगळ्या खूप काय दैनिकाच्या पत्रकारितेतल्या धबडग्याचा म्हटलं जरा थोडा रिलीफ मिळाला तर बरं आणि हे जरा आलं आहे रितसर झालं आहे तर मी जातो. म्हणून मग इथे मी जॉईन झालो आणि मग मार्च 2009 ते आत्तापर्यंत जवळपास 17 वर्षाची कारकीर्द माझी इथली या विभागामध्ये आधी लेक्चरर मग सहाय्यक प्राध्यापक आणि अजूनही मी सहाय्यक प्राध्यापकच आहे. सहयोगी आणि प्राध्यापक पदासाठी अजून अर्ज केलेला नाही आहे. कॅसमध्ये पण केलेलं नाही आहे, माहिती नाही करेन का नाही पण आहे ते बरं चाललं आहे. आणि मग ते करत असताना त्याच्यातला एक जो भाग आहे की खूप वेगळ्या विषयांची तयारी इथे करायला मिळाली. चांगले सिलेबस म्हणजे डिझाईन करायला मिळाले. बर्वे मॅडमच्या हाताखाली काम केलं. अकलूजकर सर माझे शिक्षकच होते त्यामुळे त्यांच्याबरोबर अतिशय चांगलं काम त्याच्यामध्ये करायला मिळालं. आणि मग त्यातनं वेगळे विषय स्वतः तयारी करून शिकवणं आणि मग त्यातली आणखी जो काही भाग आहे तो त्याच्यात तो आला. त्याच्यामध्ये ज्यावेळेला तुमचं एखादी काही गोष्ट चांगली चालू असते त्यावेळेला त्याच्यात काही विघ्न यायची, अडचणी काही यायच्या. तसं आमच्या सन्मित्रांनी केलेल्या तक्रारीमुळे आमची चौकशी लागली होती. मी विभाग प्रमुखांसह माझी पण चौकशी आम्ही त्याला सामोरे गेलो, पूर्ण यांनी सामोरे गेलो आणि त्याच्यातनं अगदी ताऊन सालाखून अगदी निर्दोषपणाने आम्ही त्याच्यातनं बाहेर पडलो. पण राग कुठलाही त्या सगळ्या याच्यामध्ये नाही, उलट झालं ते बरं झालं. कारण त्या याच्यामध्ये विदुला टोकेकर मॅडमनी म्हणाले जरा ट्रान्सलेशन करशील का. म्हटलं बघू करून, कारण उपसंपादक म्हणून काम करताना भाषांतर हा इतका अंगवळणी पडलेला आहे की समोर काही आलं की ऑटोमॅटिकली त्याचं हे सुरू होतं. त्यामुळे पहिलं पुस्तक म्हणाले वेळ फार कमी आहे. म्हटलं किती दिवस आहे तर त्यांनी महिनाभर सांगितलं. मी ते बाळा ठाकरे आणि शिवसेनेचा उदय 20 दिवसांमध्ये त्यांना ते पुस्तक करून दिलं. मी
इथलं सगळं का हे झालं की रात्री उशिरापर्यंत बसायचं, सकाळी करायचं आणि मग ते झालं. म्हणाले एवढं कसं काय, आणि फार चुका पण नाहीत. म्हटलं इतके दिवस केलेलं काम असल्यामुळे त्याच्यात काही हे नाही. मग त्यानंतर एक सलगपणाने एक 6-7 पुस्तकांची भाषांतरं झाली. राधेश्याम जाधव सर आणि नरेंद्र जाधव यांची 2 पुस्तकं जी नंतरच्या काळात, तर ते इंग्रजी प्रकरण लिहून पाठवायचे, त्याचा मी लगेच अनुवाद करून त्यांना द्यायचो. असं करत करत एका वेळेला त्यांच्या दोन्ही मी इंग्रजी पुस्तकं आणि मराठी पुस्तकं अशी त्याची हे सगळी तयार झाली. मग त्याच्यामध्ये पुन्हा स्तंभलेखन झालं, काही रिसर्च पेपर्स आणि हे सगळे झाले. प्रेस काउन्सिल ऑफ इंडियासाठी एक रिपोर्ट, हा पूर्ण रिव्ह्यू ऑफ इंडियन प्रेस 2008 ते 2012 असा एक चांगला हे केला. साबळे सर त्यावेळेला प्रेस काउन्सिलचे सदस्य होते आणि मग ते सगळं केलं. PhD झाली. मग PhD करत असताना सामान्य संशोधकांना काय काय गोष्टींना सामोरं जावं लागतं याचे सगळे अनुभव घेतले आणि तिथे बसलेल्या माणसांना ते समजावून सांगणं की बाबा आम्ही जे काही केलेलं काम आहे ते किती मोलाचं आहे, पण ते त्यांना त्यांच्या त्या शासकीय नियमांच्या चौकटीमध्ये दिसत नाहीत. मग ते त्यांना समजून सांगितलं तरीसुद्धा आणखी काही वेळेला वर्ण काही गोष्टी करून घ्यायला लागतात, तशा ते करायला लागल्या. PhD झाली आणि आत्ता मी ज्या वेळेला अधिष्ठाता म्हणून याचं काम करतो त्यावेळेलाही ती माझ्यासाठी तशी शिकण्याची आणि नव्या गोष्टी अनुभवण्याची ती सगळी संधी आहे. आणि सुदैवाने आत्ता नव्या शिक्षण धोरणाची सगळी अंमलबजावणी होत असताना या सगळ्या गोष्टी पाहणं, समजवणं की ही विचारांची प्रक्रिया नेमकी कशी होते. मग ते एक धोरण तर ठरवलेलं आहे. मग ते धोरण राज्य शासनाच्या पातळीवर कसं येतं, मग ते विद्यापीठाकडे आल्यानंतर काय कसं होतं आणि मग ते रोल आऊट होतं म्हणजे काय, आणि मग त्याच्यातल्या येणारे जे काही अडचणी आहेत त्यामुळे त्या अडचणींवर मात करणं आणि पुन्हा हे करत असताना पुन्हा काही गोष्टी ज्या चालू असतात तर त्याच्यावर तुमच्या समोर आलेल्या प्रश्नांवरचे तोडगे काढणं, असं ते करणं, असं ते चालू आहे काम. मी जरा माहिती नाहीच, जेवढं जमेल तसं ते करतो. आणि आत्ता तरी जुनी काही प्रकरणं माझ्या याच्यामध्ये पेंडिंग नाहीत. जी काही आहेत ते की जी PhDच्या याच्या संदर्भातली ती होती, तो एका विशिष्ट तांत्रिक मुद्द्याचा खोडा आहे म्हणून ती राहिले. पण माय टेबल इज क्लिअर. त्यामुळे मी कुलगुरूंनाही सांगून ठेवलं आहे आणि माझ्या सहकाऱ्यांनाही माहिती आहे की ते म्हणाले की बाबा थांबा, तर काय आपला राजीनामा खिशात नाही पण मेलवर आहे. तो कधी काढून आपल्याला देता येऊ शकतो. त्यामुळे ते आंतरविद्याशाखीय असण्याचा आणि मग त्याच्यातलं हे काय की ठीक आहे की बाबा आपण इतकी वर्ष केलेलंच आहे, आता आपल्याला गमावण्यासारखं काही नाही, आपण आणखी 4 गोष्टी नव्याने करू शकू, ते सुद्धा संधी ही असू शकते. त्यामुळे तो सगळा एक जो काही प्रवास आहे की सर्वसामान्य कार्यकर्ता आणि त्यातही पुन्हा मी जरा विद्यापीठीय व्यवस्थेमध्ये बऱ्याचदा की तुम्ही संघाचे आहात, हिंदुत्वाच्या विचारांचे आहात म्हटल्यावर नुसतं इथेच असं नाही, एकूण सार्वजनिक जीवनातसुद्धा मी आत्ताच्या काळामध्ये बराच बदल झाला आहे. पण ज्या काळामध्ये आम्ही सार्वजनिक आयुष्यामध्ये वावरलो आणि प्रत्यक्ष पत्रकारिता आणि या सगळ्या गोष्टी ज्यासुद्धा केल्या त्यावेळेस याच्यामध्ये सुद्धा आपण आहोत जसे आहोत तसे आहोत. आणि मग ते करताना आपण आपल्या विचारसरणीचा आपल्या कामावर किंवा आपण जे काही क्षेत्रामध्ये काम करतो त्याच्यावर कोणताही परिणाम होत नाही. आणि मग ती जी काही तुम्हाला शिस्तीने काम करण्याची म्हणून जी काही चौकट आहे तर ती तुम्ही आखून घेतली तर चांगलं काम करता येतं, तसा माझा अनुभव आहे. आणि असं कदाचित आणखी इतरांचा सुद्धाही अनुभव असू शकतो. मला माहिती नाही की आता प्रश्नोत्तरांना वेळ आहे का, पण 8 वाजून गेले, बरंच वेळ आहे. तर आणि माझे आईवडील तुमच्याविषयी मी कायम कृतज्ञ आहे. मी स्वरूपवर्धिनीतून एकही पैसा न घेता 5 वर्ष विनावेतन काम केलं. कारण घरी आर्थिक ओढाताण होती का, तर होती. पण तुला हे काम करायचं आहे
तर तू ते मोकळेपणाने कर, अशी मोकळीक त्यांनी मला दिली. आणि त्याच्यानंतरचा जो एक महत्त्वाचा भाग आहे की ज्या वेळेला तुम्ही तुमच्या कामाच्या क्षेत्रापासून काही वर्ष दूर असता, त्यावेळेला कदाचित त्या क्षेत्रातले मानक किंवा त्या क्षेत्रातले जे काही गोष्टी आहेत तर त्या खूप पुढे गेलेल्या असतात. तसं माझ्या बाबतीतही घडलं का, तर ते घडलं. म्हणजे मी पुन्हा ज्या वेळेला पत्रकारितेत आलो त्यावेळेला आधीच्या काळातली पत्रकारिता आणि मग ती कदाचित जर मी त्याच वेळेला सुरू केली असती तर मी आज कुठल्या तरी एखाद्या वृत्तपत्राच्या संपादकपदी निश्चितपणाने असतो. मी आणखी दुसरं काही ठरवलं असतं तर त्या क्षेत्रामध्ये सुद्धा टॉपला निश्चितपणाने असतो. पण आत्ता मला त्याचं काही खंत वाटत नाही. आणि पैसा ही गोष्ट अशी आहे की तुम्हाला आयुष्यात जेवढी तुमच्या गरजा आहेत तेवढ्या भागवण्यापुरती मिळाली तर ते पुरेसं असतं. मी माझा बायकोशी पण जो सुरुवातीच्या काळातला आपल्याला की ज्यांनी दाद दिले तो खायला पण देईल आहे, त्याच्यामध्ये आपण समाधानी आहोत. आणि तीच सुरुवात होती. त्यामुळे आत्ता जे काही आहे तर ते कदाचित 7व्या वेतन आयोगात आम्ही शिक्षक जेवढं काम करतो त्याच्यापेक्षा सरकार जास्तच देते. 8व्या आयोगात आणखी काय होईल मला माहिती नाही, पण जे आहे ते पुरेसं आहे. धन्यवाद सर. एक सर्वसामान्य कुटुंबातून जन्माला येऊन एका नामांकित विद्यालयाचे HODचा आत्तापर्यंतचा प्रवास खरंच आम्हाला प्रेरणा देणारा होता हा सगळा. एक प्रेमळ व्यक्तिमत्व आणि त्यामागे दडलेलं एक हळवं व्यक्तिमत्व आज आम्हाला पाहायला भेटलं. धन्यवाद सर. पुन्हा एकदा मी माननीय प्रदीप तुपे सरांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाची सांगता करावी आणि आभाराचं काम करावं. आपल्या करिअरचा प्रवास अत्यंत रसाळपणाने अक्षरशः सगळ्यांना मुग्ध करेल असा आहे. जवळजवळ पावणे दोन तास झाले कोणी हुकाचूक केली नाही. कदाचित परवा रविवारची तुम्हाला प्रॅक्टिस झाली असेल 4 तास टी व्हीच्या समोर बसायची. फार छान झालेलं आहे. त्यामुळे मी त्याला एक वेगळा पॅच ठिगळ लावत नाही. मी फक्त आपल्या ह्या कार्यक्रमाविषयीच 2 शब्द बोलतो. 25वा कार्यक्रम झाला म्हणजे आपण ही सिरीज बंद करणार नाही आहे, तर आणखी मोठ्या उत्साहाने आणखी मोठे वेगवेगळे विषय घेऊन तशीच चालू राहणार आहे. नवीन विषय येतील, नवीन व्यक्ती येतील आणि आपलं अपस्किलिंग अपग्रेडिंगचं काम चालूच राहणार आहे. NEPमध्ये हे शब्द 2 महत्त्वाचे आहेत. तर हे असंच चालू राहणार आहे. इनफॅक्ट तुमचं कॉन्ट्रीब्युशन याच्यात करण्यासारखं आहे. तुम्हाला जे वाटेल, मग ते फिजिबल आहेत की नाही ह्या विचार न करता तुम्हाला जे वाटेल हे विषय सुचवा. तांबट सरांकडे सुचवा किंवा प्रसाद सरांकडे सुचवा. आपण शक्यतो ते इथं प्रत्यक्षात आणायचा आपण प्रयत्न करू. मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा जास्त आता सरांच्या संस्थेत येऊन सरांचे आभार मानणं मला असं उचित वाटत नाही आहे. पण तरीही आपल्या सर्वांच्या वतीने सरांचा आभार. त्याच्यानंतर प्रसाद सर हे सूत्रधार पहिल्या सेशनपासून आहेत. मला आठवत नाही, नोव्हेंबर 24ला पहिला सेशन झाला. त्याच्यानंतर प्रत्येक सेशनला ते वेगवेगळ्या VIPs म्हणेल VIPsना इथं घेऊन येत असतात आणि आपल्याशी अनुभव शेअर करायचा प्रयत्न करत असतात. त्यांचेही आभार. आणि आपण सगळेजण एवढा पेशंटली जवळजवळ 2 तास इथं बसलात, आपल्या सगळ्यांचेही आभार. धन्यवाद.